जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको। जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला। मनी भाव धरुनी भला, नवंची त्याला चुकू नको। जोडोनी धन नघली माती, ब्रह्मवृंदे पूजन येती। सत्याचरण दयाभूती, करी संगाती चुकू नको। दशा यौवन बाणली अंगे, पांगिला नभे विषय संगे। काम क्रोध लोभ मोह त्यागे, राहे संत संगती चुकू नको। जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला। म्हणून मनी भाव धोरणी भला, नवंची त्याला चुकू नको। मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची। त्यांच्या कृपाने एक देवा विसार, एक देवा विसार, त्यांच्या कृपाने एक देवा विसार, एक देवा विसार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं, दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं। श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं, वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। ज्ञानेशो भगवान् विष्णु, निवृत्तिर्भगवान् हरः। सोपानो भगवान् ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। कथं यातोऽसि वैकुण्ठं, मानवं देहमत्यजन्। तुकाराम महासाधु, कृपया ज्ञापयस्व मां। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल। जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये तव तू आपुले स्वहित पाहे। तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला। मनी भाव धोरणे भला, नवंचे त्याला चुकू नको। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबाराम महाराज यांचा 5 चरणाचा नाट या प्रकरणातला आणि तरुण साधकाला आपल्या स्वहिताचा अर्थात उपदेश करणारा, आपलं कल्याण कशात आहे त्या कल्याणाचा उपदेश करणारा अतिशय गोड 5 चरणाचा अभंग आहे। एवढा चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, भगवती प्रवरा मैयाच्या अमृतवाहिनी प्रवरा मैयाच्या काठावर या उंच खडक नगरीत आपण एका नैमित्तिक उत्सवासाठी उपस्थित आहोत। आपण का उपस्थित आहोत मला वाटते सगळ्यांना ते विषय ज्ञात आहे। आपल्या गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे रोहित महाराज राक्षे यांनी भगवती गोदावरी मैयाची पायी परिक्रमा केली आणि ही काही 1-2 दिवसाची किंवा 1-2 दिवसाची साधना नाही, तब्बल 4 ते 5 महिन्याचा काळ ती परिक्रमा करण्यासाठी लागला। आणि अशा परिक्रमेची सांगता अर्थात गंगापूजन, गोदावरी मातेचं पूजन, त्या व्रताची उद्यापना आणि करण्यासाठी आजचा हा भक्ती उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी, उंच खडक खुर्द, त्याचबरोबर हनुमान प्रासादिक भजनी मंडळ यांच्या वतीनं हा आयोजित केलेला आहे। गोड अशा प्रकारचं आयोजन आहे। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं
तर या महाराज विठ्ठल साधना एका दोन दिवसाची नाही, मी आधीच सांगितलं भरपूर दिवसापासून केलेली ही साधना आज त्याचं उद्यापन, त्या व्रताचं उद्यापन आहे. नमो तीर्थपंते चालते पाऊले येती बोलवीत तया नमो. जे तीर्थपंथाला जातात त्यांना तुकोबारा नमस्कार करतात देवा, आणि जे त्यांना बोळवतात त्यांची पूजा करतात त्यांना सुद्धा नमस्कार आहे. पण सगळ्यांना नमस्कार करतो. वास्तव्यात आज या उत्सवासाठी उपस्थित असणारे कोणी सामान्य नाहीत. महाराज मंडळीचीच भरपूर अशा प्रकारची सगळी महाराज मंडळी आहेत. ही सगळी कीर्तनकार मंडळी आहेत, हे सगळं तत्वज्ञान सांगणारी मंडळी आहेत, आणि ते आज या तपामुळे सगळे आकृष्ट झालेले. रोहित महाराजांनी केलेलं हे तप हे सामान्य तप नाही, पण आज उपस्थित असणारे परमपूजनीय योगी केशव बाबा असतील, योगी आपला आमचे हरिभक्तीपर आदरणीय श्रद्धेय मनोहर महाराज भोर असतील, जालिंदर महाराज गवांदे असतील, शांताराम महाराज पावळ, तुकाराम महाराज मुंडे, शांताराम महाराज भोर, राजेंद्र महाराज सदगीर, अरुण महाराज शिर्के, समाधान महाराज कनेरकर, ज्ञानराज महाराज पावळ, विशाल महाराज वाघमारे, संदीप महाराज थोरात, संदीप महाराज सावंत, भांगरे महाराज, राजेंद्र महाराज ढोन्नर, राहुल महाराज त्रिकोणे, सागर महाराज काळे, मयूर महाराज उगले, साबळे महाराज, किरण महाराज गायकवाड, महेश महाराज जाधव, हर्षद महाराज खैरनार, सचिन महाराज अवताडे, फरकंडे महाराज, साळुंखे महाराज, त्याच्याबरोबर आमचे खऱ्या अर्थानं जयमिनी महाराज, ही सगळी महाराज मंडळी एक ते काय गुण. मला वाटते महाराज मंडळीचे नाव घेतले तरी 2 तास जातील. विठ्ठल एखाद्या कार्यक्रमाला एखादा महाराज मिळणं कठीण आहे. एखादा कार्यक्रम असला तर महाराज भेटणं कठीण आहे. तर आज महाराजाची मांदी आळी जमा झाली का, त्याचं उत्तर आहे हे विनाकारण येणारे नाहीत. हे कोण येतो घरा अमुच्या कशाला काय, ज्याचा त्याला धंदा नाही. माने पाचारी तानवे आरानू माने पाचारी तानवे आरानू पाचारी तानवे आरानू माने पाचारी तानवे आरानू ऐसे येते लोक प्रीतीसाठी ऐसे येते लोक प्रीतीसाठी ऐसे येते लोक प्रीतीसाठी ऐसे येते लोक. मानानं बोलवली तरी येत नाहीत महाराज. आग्रह देऊन तारीख देऊन येत नाही. तो काय सांगायचं मला, तारीख देऊन महाराज येत नाहीत. आता एवढे महाराज इथे एकत्र आले का, आयसी येते लोकप्रियतेसाठी. याच्या पाठीमागचं एकच कारण आहे, निरपेक्ष प्रेम. आमच्या रोहित महाराजांनी केलेल्या साधनेचं फलित आहे. विठ्ठल कोटी कोटी धन्यवाद द्यावे. असा एखादा मुलगा आपल्या गावात, आपल्या भूमीत, आपल्या घरी जन्माला येतो. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती छतेन. बस अलग लक्षात. ते कुल पवित्र आहे, ते मायबाप धन्य आहेत. धन्य माता पिता तयाचिया. आई वडिलाला धन्यता जाते महाराज. नाही तर अलीकडं अविचाराचा झंझावात सुटला. मुलं काय काय करतात. तरुण तर होऊन सापडतात. हो तरुण तर होऊन सापडतात. बहुतेक तरुण इकडे त्यांची ओढच नाही. या वयात ही साधना करण्याचा विचार होणं हे सामान्य नाही. परंपरेची कुलाची पुण्याई असली पाहिजे, आणि त्या भूमीचं भाग्य उदयाला आलं पाहिजे. तेव्हा कुठं असं जन्माला येतात. विठ्ठल चारही वर्ष रोहित महाराजांनी आळंदीत सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण अतिशय आनंदात आणि जसं पाहिजे असं पूर्ण केलं. आणि पूर्वीच्या काळी असा नियमच होता, गुरुकुलातून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्याने ती विद्या रुजण्यासाठी
तीर्थयात्रा केली पाहिजे. गुरुजी त्याला उपदेश करायचे. आतापर्यंत तू आमच्याकडे राहिला, यांनी अस्माकम सुचरितानी तानी त्वया उपासानी नो इतरानी, इतके दिवस तू आमच्याकडे राहिला ना, सुचरित्राचा आचार स्वीकार, इतर चरित्राचा आचार स्वीकारू नको. आणि हे तू ग्रहण केलेली विद्या जगात ती तुला रुजवण्यासाठी आतापर्यंत तू थेरी शिकली, त्याचं प्रॅक्टिकल तुझ्या जीवनात पाहायचं झालं तर तू तीर्थयात्रा कर. गुरुकुलातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याला उपदेश राहायचा, तू तीर्थयात्रा कर. मला वाटते महाराजांनी 4 वर्ष पूर्ण केल्याबरोबर, आणि साधी नाही, अलीकडं परिक्रमा आहेत, परिक्रमा ब्रह्मगिरीची आपण करतो, वृंदावनात परिक्रमा, हे पुण्य फलप्रदच आहे, आलं का लक्षात. आणि विशेषतः अलीकडं नर्मदा मैयाची परिक्रमा सर्वजण करतात, केलीच पाहिजे. मी या मताचा आहे, परिक्रमा केली पाहिजे, साधना केली पाहिजे. नर्मदा मैया तपस्तप्तम रेवातिरी असं म्हणण्यात येते. तप करायचं झालं तर रेवेच्या काठावर गेलं पाहिजे. पण एक सांगतो, रेवा जितकी प्रसिद्ध आहे देवा, त्याहीपेक्षा आमची गोदावरी काही कमी नाही. गौतमी काही कमी नाही. हिला वेगळे नाव आहेत. हिला एक गौतमी नाव आहे, तसं हिला वृद्ध गंगा म्हणतात. वृद्ध गंगा पुराणात हिचं नाव, गोदा महात्म्यात हिचं वृद्ध गंगा नाव आहे. ब्रह्म पुराणात फार महात्म्य हिचं आलेलं आहे. हिला वृद्ध गंगा का म्हणतात त्याचं कारण आहे. विंध्य पर्वताच्या दक्षिण बाजूला हिचा उगम आहे, आणि त्या खऱ्या अर्थानं भागीरथीच्या आधी हिची उत्पत्ती आहे, म्हणून खऱ्या अर्थानं हिला वृद्ध गंगा नाव आहे. भेटलं हिचं नाव वृद्ध गंगा आहे. अशी ही गौतमी काय सामान्य नाही असं सांगतात. गोदावरीच्या साधनेसाठी केवळ पाऊल टाकलं तरी पूर्वज त्याला तिथून आशीष देतात, कारण त्यांचा उद्धाराचा मार्ग मोकळा झाला. विठ्ठल 200 योजन ही जवळजवळ असणारी परिक्रमा, आणि ही जवळ 1600 किलोमीटर एक साईड, अशी ही पूर्ण परिक्रमा. गोदावरी मैया सामान्य मैया नाही. आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे का भगवती गोदावरी गौतमी आपल्याकडे आहे. हिची उत्पत्तीची कथा काय, आणि विशेषत्व मला वाटते आपल्याला ते सांगण्याची गरज नाही, आपण फार जवळ आहात. गोदावरी मैयाचं शीर जे आहे ते त्र्यंबकेश्वर आहे. गोदावरी मैयाचं नाक आहे ते नाशिक आहे. गोदावरी मैयाचं हृदय जे आहे ते पुनतांब आहे. पुनतांब हे हृदय आहे. गोदावरी मैयाचा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर कटिप प्रदेशाचा प्रदेश पाहायचा झाला तर पैठण आहे. गोदावरी मैयाचा विशेषत्वानं पाहायचं झालं तर कमरेचा भाग आणि ते नांदेड मुखेडचा भाग तो सांगतात. त्याच्यानंतर गोदावरी मैयाचे श्रीचरण राजमेंढरी किंवा राजमहेंद्री त्याला म्हणतात ते आहेत. ही भगवती उगम इथून पावते, म्हणून शिराचा भाग आणि त्यातल्या त्यात मला वाटते नाकापासून ते हृदयापर्यंतचा भाग आपल्याकडे आहे. त्याच्यामुळं देवाचं हृदय त्याच्यापेक्षा साधूचं हृदय आणि मैयाचंही हृदय कळलं पाहिजे. आईचं हृदयच कसं असते आमच्या संतांनी सांगलं, मृदुसबाई असते. जसं सज्जनाचं चित्त आहे तशा प्रकारचं मैयाचं हृदय आहे, आणि त्या हृदयाच्या जवळ आपण राहतो. म्हणूनच का महाराजाला ही संकल्पना झाली, आपण गोदावरी परिक्रमा करू. विठ्ठल अन्य परिक्रमा सोपे आहे. अलीकडं नर्मदा मैयाची परिक्रमा सोपी झाली का, लोकांना ज्ञान झालं, माहिती झालं. पूर्वी ते लुटत होते, ते लुटणारे कमी झाले. भरपूरशी त्यांची व्यवस्था आता करण्यात आली. त्याच्यामुळं ते नाही. खरं सांगू का महाराज, परिक्रमा करतोय कष्टच झाले पाहिजे. ती तप आहे. एका महात्म्याने सांगितलं, गोदावरी ते नर्मदा परिक्रमा करतोय, एका महात्म्याला त्यांनी तो प्रसंग सांगितला का आमच्याजवळ देवानं काहीच ठेवलं नाही. ते बरोबर मैया कुठंतरी दर्शन देते, मार्ग दाखवते. तसं गोदावरी परिक्रमा करतोय एका महात्म्याने आपला अनुभव कथन केला. आम्ही गोदावरीची परिक्रमा करत होतो, आणि परिक्रमा करते वेळेस काही अंतर चालून गेल्यानंतर एका जंगलाच्या आंध्र प्रदेशाच्या भागात आम्हाला काही लुटायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला लुटण्यासाठी पुढे आल्यानंतर जवळ काय सगळं काढून द्यावं लागलं. सगळं दिलं.
सगळं दिलं. फक्कड महात्मा गोदावरीची परिक्रमा करत होता. करता 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 एक नित्यनेमाचा विग्रह, भगवान शंकराचा विग्रह त्याच्याजवळ, आणि तो सोन्याचा. मूर्ती जी होती ती सोन्याची होती. सगळं गेलं तरी आपला नित्यनियमाचा विग्रह जाऊ नये म्हणून त्या महात्म्याने तो विग्रह आपल्या जटेत बांधून ठेवला. समोरची लोक आली, जवळ होते, ते वस्त्र नेले, साहित्य नेलं, पैसा नेला, सगळं नेलं, जवळ काहीच ठेवलं नाही. तो विग्रह त्याने आपल्या जटेत ठेवला. सगळं दिलं. एक दिवस गेला, 2 दिवस गेलं, पुन्हा तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी लुटलेले पुन्हा आले, पुन्हा आडवे आले. पुन्हा आडवे आल्यानंतर त्यांनी विचारलं, का रे बाबा, 2 दिवसाखालीच मला लुटलं, पुन्हा लुटण्याचं कारण काय? ते म्हणे, तुम्ही पूर्ण आम्हाला काही दिलं नाही, तुमच्याजवळ आणखीन काय? म्हणजे माझ्याजवळ काय? अरे अंगावर कपडे सुद्धा ठेवले नाही, लंगोटीनिशी मी तुमच्यापासून निघलो, काय जवळ आहे? ते म्हणे, तुमच्या जटा सोडा, जटेत आहे, जटेत. त्यांनी ते जटा सोडल्या आणि ते जटेतला भगवान शंकराचा सोन्याचा विग्रह काढून दिला. पण त्यांनी सांगितलं, हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे रात्री मैया स्वप्नात आली आणि मैयेनं सांगितलं, निसंग तुम्ही त्याला केलं नाही, आणखीन त्याच्याजवळ काहीतरी बंध आहे आणि तो बंध काढून घ्या. त्या साधूनं तो विग्रह दिला. महाराज, मला सांगायचं काय, साधना करते निसंग झालं पाहिजे. विठ्ठल म्हणून या गंगेची आपण साधना करतो त्या सामान्य नाहीत. या अवनी तलावर अवतारात आलेल्या प्रत्यक्ष देवता आहेत. म्हणून गोदावरी मैयाची अशी खडतर परिक्रमा. महाराष्ट्राच्या प्रांतात जर असे लोकांना संस्कार आहे, कुठंतरी अन्न भेटत होतं. पण महाराजांनी सांगितलं, आम्ही ज्यावेळेस आंध्रात, तेलंगणात, तिकडं पुन्हा पश्चिम ते बंगालपर्यंत अशा प्रकारचा ते प्रवास जातो, राजमंड्रीपर्यंत प्रवास ज्यावेळेस जातो ना, तिकडं खाली खाली गेल्यानंतर त्या लोकांना परिक्रमेची सवय नाही, हे कोण माहीत नाही. मंदिरात विसाव्याला गेले तरी विसाव्याला राहू देत नाही. कोण आहे काही सांगायचं मत नाही. अक्षरशः एकदा तीर्थयात्रेला जाते वेळेस आम्ही तिकडे गेलो, भाषा आपली त्यांना कळणं, त्यांची आपल्याला कळणं, आणि आम्ही त्याने बटाट्याची भाजी, बारीक बारीक बटाटा, अख्ख्या बटाट्याची भाजी शिजायला घातलेली. एका मंदिरात उतरलेले ते बटाट्याची भाजी शिजायला घातलेली, त्याच्यात त्याने ते पाहिलं, ते बटाटे त्याला ते पांढरेवर वर येतील दिसायचे. त्याला वाटलं, हे काय विचित्र लोक आहेत का? तिच्या साधूला त्याने महाराज एवढी माती आणली आणि भाजीत टाकून दिली. इतका बिकट प्रसंग कधी कधी आपल्याला पाहायला सापडतो. तिकडं कधी कधी भाकरी सुद्धा भेटत नाही, पोटाला अन्न सुद्धा भेटत नाही. अशाही काळात आपली साधना टिकवणं इतकं सोपं जात नाही. वय झाल्यानंतर ठीक आहे, हो, वय झाल्यावर ठीक आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशम विहीनम जातम तुंडम. जरा मुरलेला असतो मग काही वाटत नाही. रगरक्त ज्यावेळेस रक्त अंगात ते उसळत्या रक्तात मा ज्वालामुखीचा दाह दे. ते सोपं नाही. उसळतं रक्त असते. त्या काळात साधनेत जर साधना करणं इतकं सोपं नाही. त्या काळात साधना करण्यासाठी शुद्ध पुण्य आपल्याजवळ लागते. विठ्ठल रोहित महाराजांना खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर या वयात ही परिक्रमा, पार्थ आणि रोहित दोघ जण परिक्रमेला गेले. अशी खडतर परिक्रमा त्यांनी केली. त्यांचे प्रसंग, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर लक्षात येते, ते तिकडं ज्यावेळेस समुद्राला सप्तधारेनं मैया भेटते. भगीरथी आधी सप्तधारेनं खाली येते, हिमालयातून खाली येते, सप्तधारेनं खाली येते, आणि गोदावरी सप्तधारेनं खाली भेटते. असा विशेष आहे. भगीरथीला सप्तधारा, तुम्ही हरिद्वारला गेले तर सप्तधारेत गोदावरी आहे, आणि आपले हे भगीरथी सप्तधारेत आहे. आणि इकडं ज्यावेळेस गोदावरी समुद्राला भेटते राजमंड्रीला, तिथं सप्तधारा आहेत. तिथून ती ज्यावेळेस समुद्राला भेटते त्यावेळेस जी परिक्रमा पूर्ण करायची ती इतकं सोपं नाही. तिथं ते कोळी बांधव सुद्धा ते पास करते वेळेस मला वाटते 27-28 हजार एकाचे. इतकं सोपं नाही. ती सगळी परिक्रमा पार करून दिवसभर 24 तास त्या पाण्यात राहून तो प्रवास करून बाहेर यायचं. अशी खडतर परिक्रमा, खडतर साधना त्यांनी केली. आणि त्या साधनेचं उद्यापन म्हणजे हा कार्यक्रम आहे. विशेषतः आनंद हा वाटतो का ही संकल्पना समस्त ग्रामस्थाला झाली. हे सोपं नाही. तुमचं भाग्य आहे का गावकऱ्याला वाटलं का हे करावं, नाही तर बहुतेक गावात महाराजाला काही किंमत नसते. जग मानते त्याला, जग मानते. पण गावात बहुतेक महाराज लोकाला
गावातही नसते तेव्हा घरातही नसते हो. घरात काय आता हे मला तुम्ही बंधन केलं नाही तर तुम्हाला सांगितलं असतं मी काय काय. बहुतेक महाराज हे गावातन घरातली किंमत नाही, गावातन घरात ज्या महाराजाला खरी किंमत आहे तोच खरा महाराज आहे, लक्षात घ्या. गावकरी मानतात त्या अर्थी त्याचा आचार गावकऱ्याने पाहिलेला असतो. घरचे मानतात त्या अर्थी खऱ्या अर्थानं त्याचं वागणं, त्याचा स्वभाव जगाला माहीत असते. काहीचा प्रभाव असतो आणि काहीचा स्वभाव असतो. महाराजांचा स्वभावही चांगला आहे आणि प्रभावही चांगला आहे. म्हणून दोन्ही दृष्टीतून गावकऱ्यांनी ठेवलेला उत्सव म्हणून गावकऱ्याला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. विशेषत्वानं पाहायचं झालं तर आपल्या गावचा साधक एवढं साधना करतो हे तुम्हाला आनंद आहे. मलाही धन्यता वाटली. प्रवरामयाचा काठ आहे, आपल्या अंतःकरणातला सद्विचार अतिशय योग्य अशा प्रकारचा आहे. महाराजांनी ही परिक्रमा केलेली आहे आणि विशेषतः ही आमची सगळी गुरुबंधू मंडळी हे सगळे आमचेच आहेत. आलं का लक्षात? हे सगळे आमचे गुरुबंधू आहेत आणि विशेषत्वानं सांगायचं झालं तर ही सगळी आज आलेली आहेत, सगळी आलेली आहेत. इथे आमचे महेश महाराज असतील, कुठे आहेत महेश महाराज? हे महात्मा हे सहजा भेटत नाहीत आणि कुठं जात नाहीत, कुठंच जात नाहीत बरं का. त्यांचं गाव इकडंच आहे पण कधीच कुठं गावी सुद्धा येत नाही. पण ते म्हणे रोहित महाराजांनी परिक्रमा केली ना मला यावंच लागल. रात्री 12-1 वाजेपर्यंत कसे मोबाईल नाही जवळ, काही नाही, मोबाईल वापरतही नाहीत ते. त्यांचा परिचय आता नंतर भेटला तसा तर आज जधी मोबाईल वापरत नाहीत पण ते तसे तिथून अशा प्रकारचे आलेली आहेत. ही सगळी मंडळी प्रीतीसाठी आलेली आहेत. विशेषतः अशी परिक्रमा का केली पाहिजे तीर्थयात्रा तुकोबाराच्या अभंगात त्या तीर्थयात्रेचाच उपदेश करतात. विठाला आजचा अभंग उपदेशाचा आहे. ही तीर्थयात्रा त्यांनी केली. आयुष्य जाते पण लोक तीर्थयात्रा करत नाहीत. आयुष्य जाते. मला वाटते काहीच्या आस्ती सुद्धा तीर्थात जात नाहीत. जिवंत असेपर्यंत तीर्थयात्रा करत नाहीत. त्यात विशेषतः मेले तरी आस्ती सुद्धा तीर्थात जाणं त्याला एक भाग्य लागते. उदाहरण सांगू का तुम्हाला? आयुष्यभर म्हातारी होती, म्हातारीने तीर्थयात्रा केलीच नाही. पोरांना वाटलं जाऊ द्या म्हातारी गेली, याची आस्ती तरी तीर्थात नाही. 3 पोरं होते. मधल्याला सांगितलं तू असं कर, आम्ही इकडं 10वं करतो, तू आईची आस्ती घेऊन काशीला जाय. आस्ती काढल्यानं हे आता हे घर कोंबडं होतं, घरी घर न सोडणारच होतं. भावाने सांगितलं नावीला होतं, आईच्या आस्ती घेतल्या निघाला. मग तरी आयुष्यभर कुठं गावातल्या तीर्थात गावाच्या देवळात जात नव्हते. आता इतक्या लांब तिची आस्ती जातील गाव. त्या आस्ती घेतल्यानं ते पोरग घेऊन जाऊ लागलं. जाता वाटेत मुक्काम ठरला. पाहुण्याचं गाव म्हणून पाहुण्याच्या घरी उतरला. रात्री जेवण केलं, दिवसभर चालून थकला. महेश महाराज झोपला. रात्री पिशवी त्यानं टेकवली. पिशवीत त्याला ते गुंडाळून त्याला त्या आस्ती ठेवलेल्या. ज्या घरी उतरला त्या घरच्या त्या बाईला सवय होती का पाहुण्याच्या पिशव्या हिचकायची. असे कोणाला काय सवय असतात. तिनं ते पिशव्या काढल्या आणि ते पिशव्यात ते काय एवढं महत्वाचं आणलं. तिनं ती एक सोडलं दुसरं. तिला माहित नव्हतं हे कुठं चालले आणि काय चालले. आस्ती घेऊन जातोस कोणाच्या घरी जाऊ नये, सांगू नाही कोणाला काय कुठं चाललो ते. त्यानुसार त्याने ते सांगितलेलं नव्हते. ते तिनं सोडून पाहिलं आणि सगळे ते ज्यावेळेस फडके सोडले त्याच्यात तिला एवढ्या काय दिसल्या. हे काय बाबा, हे काय घेऊन चाललो. तिनं ते उचलल्या आणि पाठीमागं गटार होतं, त्या गटारात टाकून. आयुष्यभर तर तीर्थयात्रा केलीच नाही पण आज ती सुद्धा तीर्थात. पुण्य लागते महाराज तीर्थात जायला. काय सोपं आहे का? त्या तीर्थात त्याचं झालं, सगळं झालं. नंतर सकाळी पाहतो पिशवी गायब, ते सगळं गायब. झालं काय घरी आला. दोन्ही भावाला सांगितलं. का रे म्हणे टाकल्या गंगेला असती. म्हणे म्हातारी कशाची गंगेला जाते हो. सगळं त्यानं सांगितल्यानंतर ते म्हणे काही चिंता करू नको, मी आईच्या आस्ती दुसऱ्या तीर्थात नेण्यासाठी थोडं ते राख छोट्या डब्बीत भरून ठेवली. आता सगळं आपलं आटोपलं कार्यक्रम का ते घेऊन पार तीर्थाला जाऊ म्हणे. आपण सगळे जाऊ काशीला. आणि मग सगळं झाल्यानंतर सगळं कुटुंब गाडीच काढली तिनं. काशीला निघाले. काशीला गेल्यानंतर आता कोणाला सांगायचं नाही एवढंच. ते डब्बा आपल्या डब्बी खिशात ठेवली मोठ्या मुलानं.
स्नान करता करता सगळेजण पुरुष एका साईडला स्नानाला थांबले आणि स्नान करता करता खालच्या साईडला महिला मंडळीनं एकांता स्नानासाठी गेल्या. सगळे स्नानाला गेले आणि हाही स्नानाला मुलगा उतरला. त्यानं खिशातली ते डबी काढली आणि ती डबी तशीच गंगेत सोडली. महिला पुढं स्नान करत होत्या, घरच्याच महिला होत्या. स्नान करायला जशा पुढं गेल्या तसं तिनं डुबकी लावली आणि वर जशी आली तसं हात असा केला का हातात ती डब्बी आली. तिला वाटलं गंगेनं आपल्याला काही प्रसादच दिला. गंगेनं आपल्याला काही प्रसाद दिला. तिनं ती डब्बी तशीच घेतली महाराज, तशीच घेतली. या महाराज विठ्ठल सगळे महाराज मंडळीचे येणार आहेत का? आयसी येती लोकप्रियतेसाठी विठ्ठल. सगळी रोहित महाराजांवर प्रेम करणारी मंडळी. विषय चालला होता आपला. ती डब्बी तिनं घेतली, कोणाला दिसू नाही देवीचा काय प्रसाद आहे घरी गेल्यावर पाहू म्हणून तिनं आपल्या ती ठेवली गुंडाळून डब्बी. घरी आली. आपण तीर्थयात्रा करून आलो, मग पूजा करायची. पूजेचा कार्यक्रम आयोजन केलं आणि पूजा करता 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 तीर्थ प्रसाद समोर ठेवला. देवीनं प्रसाद दिला. गंगेनं प्रसाद दिला. काय दिला? ती खोलीत गेली, आपली ती डब्बी काढली आणि पुढं ठेवली महाराज. पुढं डब्बी ठेवल्या बरोबर मोठ्या पोराचं लक्ष गेलं. ती डब्बी तेवढीच राख. आणि मग ती म्हणे का रे म्हातारी तरी गंगेत गेली. मला सांगायचं काय आलं का लक्षात? आयुष्य जाते पण माणसाची तीर्थयात्रा करण्याची वृत्ती होत नाही. मरून जातात तरी लोक तीर्थात जात नाही. तीर्थाला जाण्यासाठी आपल्याकडं पुण्यच लागते. विठ्ठला म्हणून जोपर्यंत आपल्याकडं सगळी सामुग्री आहे तोपर्यंत संतांनी सांगितलं तीर्थयात्रा करा. जवळ हे जोपर्यंत तुमच्याकडे हे सगळं चांगलं आहे तीर्थयात्रा केली पाहिजे. का तीर्थयात्रा केली पाहिजे? आणि तीर्थयात्रा करण्याच्या पाठीमागचं पहिलं प्रयोजन शास्त्र सांगते का आपल्या जीवनात कळत न कळत घडणारे जे दोष आहेत, पाप आहे, त्याचं क्षालन करण्यासाठी तीर्थयात्रा करते. तीर्थ करते का? तीर्थ आपल्या ठिकाणच्या अंतर्मळाचं बाह्यमळाचं सुद्धा क्षालन करते. कोणत्या तीर्थात काय केलं पाहिजे नियम आहेत. तपस्तप्तम रेवातिरे मरणम जान्हवी तटे पिंडम दध्यात गयाशिरे. कुठं काय करावं नियम आहेत. गंगेवर गेल्यानंतर गंगेच्या काठावर काय करावं म्हणे. मरायचं झालं तर गंगेच्या काठावर जावं. तप करायचं झालं तर रेवेच्या काठावर जावं. तपस्तप्तम रेवातिरे. पिंडदान करायचं झालं तर खऱ्या अर्थानं गयेला गेलं पाहिजे. अशा प्रत्येक तीर्थाची महती शास्त्राने सांगितलेली आहेत. त्यात आपल्या या भूमीत जे महामहिम अशा प्रकारचे तीर्थ आहेत, महामहिम तीर्थ आहेत, एकापेक्षा एक अशा प्रकारचे बलशाली तीर्थ आहेत. काही तीर्थ पापाचं क्षालन करतात, काही तीर्थ कर्माचा दोष आपल्या ठिकाणी लागू देत नाही. असं सांगतात. दक्षिण प्रांतातली तीर्थ, उत्तर प्रांतातली तीर्थ अशी दोन तीर्थाचे विभाग तीर्थांकात केलेले आहेत. उत्तरेतले तीर्थ करतात काय आणि दक्षिणेतले तीर्थ करतात काय. पितृदोषाचं क्षालन करायचं झालं तरी काही तीर्थाला जा. काही तीर्थाला आपल्या पूर्वजाला उद्धरून न्यायचं झालं तरी काही तीर्थाला जा. तीर्थयात्रा करणं हा साधारण धर्म आहे. तीर्थयात्रा केली पाहिजे. ऐका, पण ही गौतमी अशी आहे, ही गौतमी सर्व देवतेनं हिचा अभिमान धारण केला. प्रत्येक तीर्थाची अभिमानी देवता एक असते. अभिमानी देवता एक असते. दक्षिणेतल्या तीर्थाचं आणि उत्तरेतल्या तीर्थाचा अभिमान प्रायः भगवान शंकरांनी धारण केला आणि दक्षिणेतल्या तीर्थाचा प्रायः अभिमान भगवान विष्णूने किंवा ब्रह्मदेवानी धारण केला. पण गौतमी नावाचं तीर्थ असं आहे, या गौतमी तीर्थाचा अभिमान तिन्ही देवांनी धारण केला. कारण ही जिथून उगम पावती, हिचं शिर जिथं आहे तिथं त्र्यंबक आहे. त्र्यंबक आहे म्हणजे तिथं असा कुंड आहे. त्र्यंबकेश्वराचं पाहिलं ना आपण, ते मंदिर पाहिलं, भगवान शंकर त्र्यंबकेश्वराला पाहिलं, आणि तुम्ही जर त्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या साळुंखेत हात टाकला तर काय लागतं हो? तिथं 3 लागतात. ब्रह्म, विष्णू आणि महेश
हे कशाचं दोतन आहे तर या गौतमीचा स्वीकार करणाऱ्या तिन्ही देवता आहेत. एका तीर्थाची अभिमानी देवता एक असते, पण या तीर्थाचा अभिमान तिन्ही देवतेने धारण केला. ब्रह्मदेवाने, भगवान शंकराने आणि विष्णूने. म्हणून हे सर्वश्रेष्ठ तीर्थ म्हणून त्याचं वर्णन केलं. विठ्ठल दक्षिणेतल्या तीर्थाचं फल आणि उत्तरेतल्या तीर्थाचं फल प्राप्त करायचं झालं तर मध्य असणारी ही गौतमी सांगितलेली आहे. इकडं कोणते तीर्थ आहेत, तिकडं कोणते तीर्थ आहेत असं चिंतन करतोय त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या सप्त गंगेचं चिंतन करतोय तिकडं भागीरथी आहे, ते इकडं कावेरी आहे. कावेरीचे फल प्राप्त करायचं झालं तरी गौतमीचं चिंतन करा, आणि भागीरथीचं फल प्राप्त करायचं झालं तरी गौतमीचं चिंतन करा. यमुनेचं फल प्राप्त करायचं झालं तरी गौतमीचं चिंतन करा. सरस्वतीचं फल प्राप्त करायचं झालं तरी गौतमीचं चिंतन करा. ब्रह्मदेवाने नारदाला ब्रह्मपुराणात भरपूरसं गौतमीचं महात्म्य कथन केलं. गोदा महात्म्य प्रसिद्ध अशा प्रकारचं त्याचं चिंतन आहे. आपल्याला ताकापुरतंच रामायण करायचं म्हणून जास्त काय मी विस्तार करत नाही. मी थोडक्यात ते पाहून आलो. पण खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अशी परमपावनी गौतमी तिची परिक्रमा महाराजांनी केलेली आहे. तीर्थयात्रा करणं हा साधारण धर्म आहे. प्रत्येकाने आपल्या उद्धारासाठी तो साधारण धर्माचं पालन केलं पाहिजे. संतांनी आपल्याला तीर्थयात्रेचा उपदेश केला नाही. गुरुकुलातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी तीर्थयात्रा करावी एवढंच नाही, तर आपला उद्धार करून घेण्यासाठी मदालसा आपल्या बाळ्याला उपदेश करते. बाळा तू उठ आणि उठून कर काय, तू तीर्थयात्रेला जा. मदालसेचा उपदेश आहे. मदालसा उपदेश करते, उठी पुत्रा जाई बाळा तीर्थी रे हिंड. तीर्थाला जाऊन करायचं काय, साधू आणि संत जेथे आसदिबा उदंड, तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु करी तो तुझं बुजविल प्रचंड. तीर्थाला गेल्यानंतर साधूला भेटावं, तीर्थाला गेल्यानंतर देवतेचं दर्शन घ्यावं, तीर्थात गेल्यानंतर कपोय आचरण नको, रमणीय आचरण पाहिजे. म्हणजे तीर्थाला गेला आणि बॅनर पाहून पिक्चरला गेला जमत. तीर्थाला गेला आणि सर्कस आहे म्हणून चला तिकडं, तीर्थाला गेला आणि प्रदर्शन आहे तिकडं चला प्रदर्शनच पाहून येऊ, हे तीर्थात जमत नाही बरं का. तीर्थात गेल्यानंतर काय करावं याचं विधान आहे. तीर्थात गेल्यावर काय केलं पाहिजे याचं विधान शास्त्र सांगते. तुम्ही तीर्थाला गेल्यानंतर यात्रा वासम तत् अधिकरण स्नान दानादी पुण्याचरण निधनानिच असं सूत्र आहे. यात्रेला गेले, तुम्ही तीर्थाला गेले तर काय करा, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे यात्रा वासम. त्या तीर्थात जाऊन वास करा. वास करा म्हणजे तिथं राहा. कोणत्या तीर्थात किती राहावं याचा नियम आहे बरं का. काशीत राहायचं महाराज तर कमीत कमी 9 दिवस, आणि जास्तीत जास्त आईच्या उदरात जेवढा काळ राहतो तेवढा काळ राहावं. 9 महिने काशीत राहावं म्हणे, 9 महिने काशीत राहावं. प्रयागला राहायचं झालं तर जास्तीत जास्त 1 महिना आणि कमीत कमी 1 दिवस. नर्मदेच्या काठावर राहायचं झालं तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. आलं का लक्षात. इतका काळ नर्मदेच्या काठावर राहावं. गयेला राहायचं झालं तर 1.5 दिवस राहावं, 1.5 दिवस राहावं. गौतमीची यात्रा करायची झाली तर कमीत कमी 1 महिना, कमीत कमी 1 महिना आणि अधिक 4 महिने. भेटलो कोणत्या तीर्थात किती वस्ती करावी याचा नियम आहे. आलं का लक्षात. त्याने सांगितलेलं आहे यात्रा वासम. यात्रेला गेले आणि तीर्थाला गेले तिथं वास करा. वास यात्रा वासम तद अधिकरण स्नान, तिथं जे पुण्य जल आहे त्याचं स्नान करा. यात्रेला गेल्यानंतर स्नान घरी जमत नाही, नळातून गंगा येऊच द्यायची नाही. यात्रेला गेल्यानंतर तिथंच गेलं पाहिजे. बहुतेक लोक तीर्थात येतात आणि तीर्थात आल्यानंतर ते चंद्रभागे वास, चंद्रभागे वास. ते म्हणते नकोच तिकडं जायला, त्याची गंगा त्याची चंद्रभागा नळातच येते, उपयोगाची नाही. आलं लक्षात. नळातून नाही, चंद्रभागा तिथं गेल्यानंतर तिथं स्नानच केलं पाहिजे. कारण त्या काळात आपण ज्यावेळेस त्या तीर्थात जातो त्यावेळेस त्या तीर्थातली अधिष्ठात्री देवता आशीर्वचन देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी त्या तीर्थात वस्तीला येते. म्हणून आपण त्या तीर्थात गेल्यानंतर त्या तीर्थातल्या पुण्य जलात स्नान केलं पाहिजे. भलेही ते शुद्ध नसेल पण ते पवित्र आहे. शुद्ध वेगळं आणि पवित्र वेगळं.
विठाला सांगायचं काय, तीर्थातलं जल भलेही शुद्ध नसेल पण पवित्र आहे. दीपक महाराज तुम्ही भाग्यवान आहे का? त्याचं कारण सांगतो. ही अमृत वाहिनी तुमच्याकडं शुद्ध आहे आणि पवित्र आहे. तुमच्याजवळ हे पवित्र आहे आणि शुद्ध आहे का? तुम्ही पहा ना महाराज, सकाळी मोह आवरला नाही आमचा. सकाळी गेल्यानंतर असं वाटत होतं तिथून येतो असं वाटतं का उडीच टाकाव का, इतकं शुद्ध पाणी आहे. कारण ही शुद्धता आणि पवित्रता ही अमृतवाहिनी आहे. पण तिच्या ठिकाणी ते दोन्ही इकडं पाहायला सापडते. असं क्वचित तीर्थात पाहायला सापडते. मैया नर्मदेचं जल तसंच आहे. उगमापासून ते मैया ज्या समुद्राला भेटते तोपर्यंत मैयाचं जल पाहिजे असं कुठेही जावं, कुठे ओंजळ धरावे आणि पाणी प्यावं इतकं ते शुद्ध जल आहे. माझा विषय चालला, तीर्थात गेल्यानंतर तीर्थात वस्ती करा. 2 नंबर, तीर्थात गेल्यानंतर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्या तीर्थात स्नान करा. यात्रा वासम तत् अधिकरण स्नान, आणि तिथं दान द्या. दान तीर्थात गेल्यावर दान दिलं पाहिजे. कशाचं दान दिलं पाहिजे? जे आपल्याला शक्य आहे त्याचं दान द्या. जे शक्य आहे ते त्याचं दान द्या. पण सगळ्यात मोठं दान तीर्थात कशाचं सांगितलेलं आहे तर आपल्या अहंकाराचं दान तीर्थात द्या. तीर्थात गेल्यानंतर अहंकार दान दिला पाहिजे. आपल्या ठिकाणी अहंकार, आमचे गुरुजी सांगतात, तीर्थयात्रा करून तीर्थाटन करून वाढविला अभिमान ते उपयोगाचं नाही. पूजनीय बाबा सांगत असतात, म्हणे कुठे गेलते? म्हणे काशी केली. कुठे गेलते? तीर्थयात्रा करून आलेले. खमंगबाई म्हणे जेवायला सांगितलं. म्हणे का काशीत काय सोडलं? म्हणे काशीत काय सोडलं? राग सोडला. राग. आता ती बाई होती, तिने अशी पाहिलेले होते का, वाचाळ जाणत होती बिचारी. तुका म्हणे माझं कळतेच चाचत. जेवायला बोलावलं तिनं. जेवायला महाराजाला वाढलं, महाराज तुम्ही काशी केली, तुम्ही काशीत गेलात, काशीत काय सोडलं? म्हणे काशीत मी राग सोडला. बाई राग सोडला. महाराज जेवायला बसवलं, तिनं चपाती वाढली गरम गरम. म्हणे महाराज काशीत तुम्ही करून आलात, तीर्थयात्रा भाग्यवान तुम्ही आहात, काय सोडलो काशीत तुम्ही? म्हणे बाई मी काशीत राग सोडला. तिनं पुन्हा भाजी वाढली. म्हणे महाराज तुम्ही काशीत काय सोडलो? म्हणे बाई राग सोडला. राग सोडला. पुन्हा ती वाढाय आली. तिनं भाजी जरा अशी करता करता महाराजच्या थोड्या कपड्यावर उडू दिली. पांढरा फटक बघल्यासारखा महाराज कपड्यावर भाजी उडली. पुन्हा तिने विचारलं, महाराज महाराज तुम्ही काशीत काय सोडलं? म्हणे बाई तुला सांगितलं राग सोडला. बाबा सांगतात एका सापटीत बाई उलथी पालथी गेली. म्हणे मला सांगायचं काय, तीर्थात काय सोडावं? तीर्थात महाराज हे सगळं विकार सोडले पाहिजे. तीर्थाचं ते पुण्य जल आहे, त्यात उडी टाकली का आपले विकार बाजूला गेले पाहिजे. नाही तर तीर्थाला जातात तिकून विकार वाढून येतात, उपयोग नाही. यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी पुण्याचरण. तिथं कपोयाचरण करू नाही, तिथं पुण्याचरण करावं. का बाबा? अन्य क्षेत्रात केलेलं पाप तीर्थ क्षेत्रात निघून जाते, पण तीर्थ क्षेत्रात केलेलं पाप त्याच्या ठिकाणी वज्रालेपासारखं राहते. अन्य क्षेत्रे कृतम पाप तीर्थक्षेत्रे विनश्यती. तीर्थक्षेत्रे कृतम पाप वज्रालेप भविष्यती. ते वज्रालेपासारखं त्याच्या ठिकाणी राहते. म्हणून तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं पाप नाही, कपोय आचरण नाही, रमणीय आचार त्याचा असावा. यात्रा वासम तद अधिकर स्नान दानादी पुण्याचरण. आणि पार झालं तर तीर्थाला आपल्याला मरण आलं तरी स्वीकारावं. म्हण तीर्थात स्मरण येतच ना. आयुष्यभर लोक हे करून शेवटी काशीला मराय जातात. आणि काशीला मरायलाच गेलं पाहिजे बरं का. काशी मरणम जान्हवी तटे असं सूत्रच आहे. मरायचं झालं तर काशीला. घरी गेला, तिथं गेला, ते मस्त राहू लागला. आता काही नाही, आपले 4 दिवस राहिले, कसे तरी काढायचे. सगळं नावं करून, सगळं नाताच्या पोराच्या सगळ्याच्या नावे करून बेचारा म्हातारा निवांत गेलं. काशीत गेलं आणि त्या काशीचं वातावरण, ते रबडी गिबडी खाल्ली तिथं. आणि म्हाताऱ्याची तब्येत सुधारली ना महाराज. म्हाताऱ्या वाटतं आता काय आपण लवकर जात नाही, 4 महिने
चातुर्मास संपला, जरा घरी जाऊन येऊ, काय चाललं पाहून तेव, नाताला पाहून तर येऊ. नाताला पाहायला घरी आला आणि म्हातारीनं पोहे केले आणि म्हाताऱ्याच्या हातावर ठेवले. म्हाताऱ्यानं कांदा पोह्याचा जसा घास तोंडात टाकला आणि जसा ठसका लागला तिथंच म्हाताऱ्यानं गुचकी लागली. तसंच म्हातारं गेलं. सांगायचं काय, आयुष्यभर काशीत राहून सुद्धा काशीत मरण येणं शक्य नाही, तीर्थात मरण येतच नाही. देवा अतिशय पुण्य पाहिजे तेव्हा तीर्थ पूजे शास्त्र असं सांगते. पूजन करा विठ्ठल. तीर्थात मरण येण्यासाठी शुद्ध पुण्याही लागते. नाही नाही नाही, तीर्थाच्या वाटेनं जरी आपल्याला निधन आलं तरी ते भाग्यवान आहे असं म्हणतात बुवा. तीर्थात स्मरण आल्यानंतर तेवढा जन्म त्याचा सफल तिकडे जाईल, पण त्याचे असंख्य जन्म त्याला अखंड त्या तीर्थाची वस्ती पाहिजे असेल तर तीर्थाच्या वाटेनं देह पडला पाहिजे. तुम्ही त्या तीर्थाच्या वाटेनं गेले आणि तुमचा देह पडला, निधन आलं तर अखंड त्या तीर्थात तुमची वस्ती होते. त्या तीर्थापासून तुम्हाला कधी दूर जावं लागत नाही. काही तीर्थाचं घरी बसून केवळ चिंतन जरी केलं तरी आपल्याला तीर्थाची वस्ती प्राप्त होते असं सूत्र आहे. पुराणात असं चिंतन आलं, कदा कास्या गमिष्यामी कदा द्रक्ष्यामी शंकर इति ब्रुवान सततम काशीवास फलम लभेत. मी कधी काशीला जायलो, कधी काशी मी कधी पाहिल आणि भगवान शंकराचं दर्शन मी कधी घेईल असं घरी बसल्या बसल्या जरी म्हणू लागला तर काशीवास फलम लभेत, त्याला काशीच वस्ती आहे असं फल प्राप्त होते. काही तीर्थाचं घरी स्मरण केलं तरी आपल्याला फल प्राप्त होते. म्हणून माणसानं तीर्थयात्रा केली पाहिजे. पण तीर्थयात्रा करायची, पण कशी करायची? सकाळच्या गाडीत बसायचं, दुपारी तीर्थात पोहोचायचं, लगेच रिटर्न निघायचं. अशी तीर्थयात्रा करायची नाही. तर तीर्थयात्रा करण्यासाठी आपण अवकाश काढला पाहिजे. काळाने जर आपल्याला अवकाश दिला तर यात्रा करण्यासाठी आपण अवकाश काढला पाहिजे. पण कधी? अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, अशा काळात तीर्थयात्रा न करता संतांनी तीर्थयात्रा कधी करावी हा तरुण साधकाला उपदेश अभंगाच्या पहिल्या चरणात. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. चालावया पाय, चालावया पाय, चालावया पाय, आपुले स्वैत पाहे, तव तू आपुले स्वैत पाहे, तव तू आपुले स्वैत पाहे, स्वैत पाहे, आपुले स्वैत पाहे, तव तू आपुले स्वैत पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, नव काळ असे दुरी ढेरा, नव काळ असे दुरी ढेरा. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ढेरा, जव काळ असे दुरी ढेरा. सीता आहे आता चालावया पाय, आपुले स्वैत पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, आज तरुण साधकाला आपल्या भल्या जीवनासाठी उपदेश करतात. बाबा, जोपर्यंत तुझं सगळं चांगलं आहे, नाही तर सगळं थकलं नंतर मग ते महाराज मला येऊ द्यावं, आता काय करतो बाबा, आयुष्यभर तिकडली
नुसतं तोंडही पाहिलं नाही म्हणे देवाचा निरोपच आला नाही, देवाने मला बोलावलंच नाही, देवाचं पत्रच आलं नाही. देव का इतका रिकाम आहे का तुला पत्र पाठवायला? सगळं थकल्यानंतर मग दिंडीत जाण्यात काय अर्थ आहे हो? जोपर्यंत आपलं सगळं चांगलं आहे तोपर्यंत माणसांनी तीर्थयात्रा केली पाहिजे. जवळ हे सगळं सिद्ध आहे आणि सगळं चांगलं असून जर तीर्थयात्रा करत नसेल तर अपराध आहे, अपराध. शरीर प्राप्त आहे, शरीर चांगलं आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि तीर्थयात्रा करत नाही महाराज, अपराध. तुकोबर अपराधाची यादी सांगतात. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंड करचरण, नाही संत सेवा घडले दान, पूजावलोकन मूर्तीचे. अपराधाची लिस्टच दिली महाराजांनी का जो आम्ही तीर्थाची. आणि खरं सांगतो महाभारतात सुद्धा असं कथन आलं, हात चांगले आणि त्या हाताने कधी दान दिलं नाही, हात व्यर्थ आहे. पाय चांगले आहे आणि पायाने कधी तीर्थयात्रेला गेला नाही, व्यर्थ आहे. आलं लक्षात? कान चांगले आणि कधीच कीर्तन प्रवचन ऐकलं नाही, ते भलतच ऐकत बसला, व्यर्थ जीवन आहे त्याचं, व्यर्थ जीवन आहे. हस्तौ दान विवर्जितौ श्रुतिपुटौ सारस्वतौ दौहिनौ. हातानं कधीच दान दिलं, हस्तौ दान विवर्जित आहेत. कानाने कधीच चांगलं ऐकलं नाही. नेत्रे साधू विलोकेन रहितम, कधीच डोळ्याने चांगलं साधूचं दर्शन कधी घेतलं नाही. आणि पादवून तीर्थम गतः, कधीच पायाने तो तीर्थयात्रेला गेला नाही. त्याचं जीवन त्याज्य आहे, उपेक्षणीय आहे. आणि मला वाटते तोन पृथ्वीवर असणारा गाढव याच्यात काही फरक नाही, असं वर्णन महाभारताने केलं. माझे विशेष मला ते सांगायचं आहे. म्हणून संत साधकाला उपदेश करतात, बाबा तुझं स्वहित साध्य करायचं झालं तर जोपर्यंत तुझं शरीर धडधाकट आहे, जवळ हे सगळं सिद्ध आहे. सिद्ध आहे म्हणजे त्याच्यात बळ आहे, जोपर्यंत सिद्ध आहे. नाही तर आपला हात दुसऱ्यानं उचलून आपल्या तोंडात घालायचा काय उपयोग आहे का हो? अशी स्थिती होते ना, असं होते ना. सिद्ध नाही, हातपायातलं बळ गेलं. वेपतुष्य शरीर मे रोमहर्षस्य जाय, ते काय उपयोग आहे का? हातपाय गली होती गात्रे बेंबळी, दिवस अस्तमान काळी. तुकोबार म्हणतात ज्यावेळेस ते बेंबळी होतात, लुळी पडून जातात, त्यावेळेस तीर्थयात्रेला जाणं अर्थ नाही बाबा. त्यावेळेस एकच करा, भज गोविंदम भज गोविंदम. मूढ म्हणतो ठाईचं बैसोनी करा. वृद्ध साधकाला हे सांगितलं, ठाईचं बैसोनी करा एकचित्त. नेमकं असा गोंधळ होते. तरुणपणी याला तीर्थाला जाऊ वाटत नाही, ते भलतच जाऊ वाटते कुठं कुठं. हातपाय गळून जातात आणि मग त्याला वाटते चला या तीर्थयात्रेला जाऊ दे, त्या तीर्थयात्रेला जाऊ दे. मग म्हणे महाराज तुमची यात्रा कंपनी आहे ना, आम्हाला घेऊन जाता का तेवढं? मग महाराजाची ती फी बिशी भरतो, पोरायला बिशी भरायला लावतो, म्हातारा त्याच्यासोबत जातो. आणि खरं सांगायचं झालं तर म्हातारा तिकडं गेल्यानंतर काय आता त्याच्यासाठी ते थांबावं लागते काय, ते जाते कुठं. बरं थंडीचे ते फार आग त्या काळात. बाबा थंड पाणी आहे, करू नका स्नान. नाही म्हणे महाराज तीर्थाला आता आलो, पुन्हा येणं होते न होते, त्या तीर्थात उडी टाकते, म्हातारा तिथंच आजारी पडते. महाराज याची तीर्थयात्रा बंद, बाकीचे जीवन. अशा काळात तीर्थयात्रेला जाऊ नका आणि दुसऱ्याला ताप देऊ नका. तीर्थयात्रा करायची झाली तर अंगात बळ आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात पाय चांगले, हात चालावया पाये तव तू आपले स्वहित, हे आपलं खरं हित आहे. हित करणं याचा अर्थ आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करणं, हे तुम्ही करा. तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जाण्यासाठी तू आळस करू नको, ती चूक करू नको. जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. मला वाटते महाराजांनी त्याच काळात तीर्थयात्रा केली, जवळ हे सगळं सिद्ध आहे. कारण तीर्थयात्रेला जाते वेळेस बसणं जाणं हा विधान नाही, पायीच गेलं पाहिजे. पायी तीर्थयात्रा देह काय मुखी रामनाम, पायी तीर्थयात्रा खऱ्या अर्थानं पायानं तीर्थयात्रा माणसाने केली पाहिजे. पण तीर्थयात्रा अशी करा नाही बाबा, जोपर्यंत काळाने तुला अवकाश दिला, काळ दूर आहे तोपर्यंत आपलं पुढचंही साधन साधून घे. अभंगाचं दुसरं चरण. असे दुरी ठेला जव काळाचे दुरी ठेला, काळाचे दुरी ठेला, जव काळाचे दुरी ठेला, तव तो हरी गुणाई गवहीला, तव तो हरी गुणाई गवहीला, तव हरी गुणाई
काळ त्याचं संपलं का कुठून येईल सांगायला जमत ना. आयुर नश्यती प्रतिदिनम याती क्षयो यौवनम प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान् माम शरणागतम शरणद तम रक्ष रक्षार्जुना. आचार्य प्रार्थना करतात भगवान शंकराची, देवा हे आयुष्य पुन्हा मला प्राप्त होणार नाही. आयुष्य क्षण एकोपी न लभ्य स्वर्ण कोटीपी सचिन निरर्थकम ततो अधिकहानी का. आपल्याला महाभारत सुद्धा हे सांगते. कितीतरी ग्रंथात हे चिंतन आहे. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आयुष्य क्षण एकोपी न लभ्य, एक क्षण सुद्धा भेटत नाही भेटत. मनुष्य देहीचा एक क्षण न मिळे दिधलिया कोटी स्वर्ण. भागवतात हे चिंतन आलेलं आहे. कोट्यावधी स्वर्ण दिले तरी आपल्याला मनुष्य देहाचा एक क्षण भेटत नाही. आपल्याला हे भेटलेलं आयुष्य फार महत्वाचं आहे. म्हणून आयुर हे असंच चाललं, वाया चाललं, व्यर्थ चाललं. आयुर नश्यती प्रतिदिनम याती क्षयो यौवनम. आमचं यौवन सुद्धा संपत चाललेलं आहे. याती क्षय प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा. गेलेला एकही दिवस आपल्या जीवनात पुन्हा येणार नाही, वापस येणार नाही. प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. काल जगाचं भक्षण करत आहे. पहा केवढा पसरला असे चवडा, करुणी माझी वडा आकार गज. हे सगळं ग्रास करत आहे. कालो जग लक्ष्मी, जिचा आपण विश्वास धरला, ज्या धनाचा विश्वास धरला, लक्ष्मी तो तरंग भंग चपला. ती चप्पल आहे, ती थांबणारी नाही, अतिशय चंचल आहे. तिचा विश्वास धरू नका. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. संतांनी आम्हाला सावध केलेलं आहे. म्हणून संतांनी सांगितलं, बाबा जोपर्यंत तुझ्यापासून तो काळ विकराल काल दूर आहे आणि तुला अनुकूल काल आहे, सगळं तुला सामुग्री सिद्ध असेल, तोपर्यंत तो आपलं सुहित साध. जव काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. हा कारण देवाने आपल्याला कान दिले. काय कशासाठी दिले? त्याच्यासाठी दिले. आणि इथं जर त्याचा उपयोग केला नाही तर मग तो तिथं विचारतो, यमदूत पुसे तया दोषी याशी. कार्य केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख तुम्हा संताची संग. हे सगळं तुम्हाला दिलं होतं, पण तुम्ही त्याचा उपयोग काय केला? तुम्ही काहीच साधना केली नाही, तुम्ही काहीच चिंतन केलं नाही. आणि मग तो यमधर्म त्याला दंड करतो. यमधर्म त्याला दंड करतो. जोपर्यंत आपल्याला काळ दूर आहे, जोपर्यंत अवकाश आहे, सामुग्री सिद्ध आहे, तोपर्यंत आपलं सोहित केलं पाहिजे. जो काळ असे दूर ठेवला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धोरणी भला. भला भाव आमच्याही चित्तात भाव आहे ना, पण भला भाव नाही. भला भाव म्हणजे भला भाव काय? आता ते घड्याळही पुढे चाललं नाही, ते कथा सांगितली असं तुम्हाला. भला भाव आमच्या चित्तातला भला भाव नाही. आला ताप्त देवा मी तो या बाप, आपलं तू माया बाप, आणि गेला तापतो मी तो या बापाचा बाप. काही उपयोग आहे? देवाच्या विषयी अंतःकरणात आमच्या भाव नाही असं नाही, पण आम्ही प्रपंचाला साधन म्हणून देवाला वापरतो. येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी. आमच्या अंतःकरणातला भला भाव नाही. आमच्या प्रपंचाचं साधन म्हणून देव वापरतो, हा भला भाव नाही. देवासाठी देवावर प्रेम करणं, आपल्या परमोच्च लाभासाठी देवावर प्रेम करणं हा भला भाव आहे. देवाच्या वेळी हाच माझा रक्षक आहे. रक्षस्य ती विश्वास, हा भला भाव आहे. अनुकूल्यस्य संकल्पा प्रतिकूल्यस्य वर्जनम रक्षस्य ती विश्वासा. गोप्तृत्व वर्ण्यम तथा कार्पण्यमात्मनिक्षेप षडविधा शरणागती. हे भल्या भावाचं चिंतन केलेलं आहे. हे 6 प्रकारे देवाच्या विषयी आपल्याला भला भाव धारण करायला जमते. म्हणून अंतःकरणात असा भला भाव, माझा परमात्मा मला सोडवेल, परमात्माच माझं रक्षण करेल, माझं खरं साध्य तो परमात्मा आहे, असा भला भाव चित्तात धरून त्या परमात्म्याला तू कोणत्याही प्रकारे त्याची विवंचना न करता त्याचं भजन कर. म्हणे महाराज, आता तारुण्य आहे, आणखीन वेळ आहे, आणखीन वेळ आहे, माझ्याकडं धन विपुल आहे. या हे जे धन आहे, मी धन कमावतच आहे. या धनानं काहीतरी मी साध्य करेल. ते म्हणे असं नको करू, हे धन काय तुझा साथ देणार नाही. हे धन जोडून तू याची माती आयुष्याची करत बसू नको. जोडोनी धन न घाले माती, जोडोनी धन घाले माती, जोडोनी धन घाले माती, जोडोनी धन घाले माती. ब्रह्मारुदे भजन जनयती, ब्रह्मारुदे पूजन जनयती, ब्रह्मारुदे
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जोडोनी धन न घली माती बाबा. हे जे धन मिळवलं ते तसं त्याचा उपयोग करतात. काय लोक असं मिळवतात महाराज, असं मिळवतात त्याचा उपयोग करत नाही, ते तसंच ठेवतात, तसंच राहते ते धन. ते एकावर शून्य वाढवता वाढवता शून्य वाढवत बसतात. एक कधी पुसल्या जातो काही कळतच नाही. शून्यच खाली राहते आणि एक तसंच निघून जातो. ज्याच्यासाठी हे धन मिळवलं ते धन इथंच राहते, तोच पुढे जातो. आलं लक्षात? म्हणून तसं न करता जोडून धन नघली माती. हे धन जोडून मातीत घालून, किंवा दुसरा भाव असा सांगायचा, धन मिळवण्यात आयुष्याची माती करून. आलं लक्षात? जोडून धन नघली माती. ब्रह्मवृंदे पूजन येते. ब्रह्मवृंदाची पूजा कर, यतीची पूजा कर, साधूची पूजा कर, त्याच्यासाठी त्याचा विनियोग कर. आता ते जोडून या धन आधी करून ऐकून घ्या. जो म्हणून सांगितलेलं आहे, जोडून धन नगली माती ब्रह्मवृंदे पूजन येते. सत्य आचरण, माणसाने सत्य आचरण केलं पाहिजे. सत्याने देव जोडल्या जातो, सत्य आचार पाहिजे. काय आहे, अलीकडं दांभिकता फार वाढली. या दांभिकतेमुळे होते काय, सदंभ, सपाप, सकाम आणि सव्यभिचार साधना साध्यापर्यंत जात नाही. दंभ साधनेतलं बळ काढून टाकते. बाहेरून किती नटाय जमते, पण आत काय खरंय, बाहेर से तो खूप बनी अंदर की राम जाने. म्हणून बाहेरून नटाय जमते देवा, आत नाही जमत. आणि साधना करण्यासाठी वरून नाही जमत, त्याला आत महत्वाचं पाहिजे. अंतःकरणात भावना, तीर्थयात्रा करते काय, नाटक आहे काय? हे नाटक नाही. हे करण्यासाठी अंतःकरणात भावना पाहिजे. ज्याच्या आत परमार्थ निर्माण होतो त्याला अशी साधना करू वाटते. हे जर महाराज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज जर ते मुरलं तर सत्य आचरण दयाभूती. सत्य आचरण पाहिजे, कपोय आचरण नको, रमणीय आचार पाहिजे. त्याच्या आचाराकडे पाहून जगाला वागू वाटलं पाहिजे. सत्य आचरण, जगावर दयाभूती, भूताचे विषय अंतकरणात दया पाहिजे. करी सांगा ते चुकू नको. आणखीन काय बाबा, तुला ही यौवन अवस्था प्राप्त झाली, आता यौवन अवस्थेत काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. काय, दशा यवन बानली अंगी, दशा यवन बानली अंगी, दशा यवन बानली अंगी, दशा यवन बानली अंगी. पांगिला नव्हे विषय संगी, पांगिला नव्हे विषय संगी, पांगिला नव्हे विषय संगी, पांगिला नव्हे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी, काम क्रोध लोभ मोह त्यागी.
प्राप्त झाल्यानंतर विषयाच्या संगतीत पांगिस्तपणा चित्तात कामाचा नाही. विकार वाढवणं चांगलं नाही तर साधूच्या संगतीत येऊन विकार दाबणं चांगलं आहे. अलग लक्षात. संताची संगती त्याच्यासाठी करायची. संताच्या संगतीत गेल्यानंतर विकाराचं बल राहत नाही, त्यातला पावर निघून जातो. संताची संगती ही विशेष आहे का? संताचे सत्संग त्यालाच म्हणलेला आहे, संता संगे वसता लाडू पुऱ्या जोडता. असं नाही सांगितलं. संताच्या संगतीत काय केलं पाहिजे संतांनी सांगितलं. संता संगे वसता योग ज्ञान पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याशी येण्याची सत्कर्मे आशेषही अज्ञान विरमे जयाचा अहम विश्रमे आत्मस्वरूपी. म्हणून खऱ्या अर्थानं संताच्या संगतीत आपला अहम जिरला पाहिजे, विकार जिरले पाहिजे. एरवी विकाराचा झंझावात जगात सुटलेला आहे. ते विकार जीवाला त्रस्त करत असतात, पण त्या विकारावर विजय प्राप्त करणं स्वतःच्या बुद्धीनं स्वतःच्या सामर्थ्यानं शक्य नाही. म्हणून साधूच्या संगतीत येऊन अवस्थेत आलं पाहिजे. आमचे गुरुजी सांगायचे, प्रातःसून वैकुंठवाशी दत्तसिंग बाबा सांगायचे, बुवा साधकाने कळपात राहिलं पाहिजे. ते म्हणायचे कळपात राहिलं पाहिजे. कळपाच्या बाहेर गेल्यावर मेंढीला कधी कोणीकून वाघोबा येईल आणि कसं उचलून येईल सांगायचं. म्हणून माणसानं कळप सोडता कामा नाही. तसं साधकाने कळपात राहणं महत्वाचं आहे. आणि कळप कोणाचा असावं? कोणाचाही कळप नाही. ईश्वर निष्ठांची मांदी आली. गँग वेगळे आणि कळप वेगळे बरं का, गोंधळ होईल तिथं. गँग मध्ये राहू नये, कळपात राहावं. विठलो टोळ्यात तर नाहीच बरं का म्हणा. नाही तर गँग कळते टोळी नको, टोळीतही नको. माणसाने राहायचं झालं तर कळपात राहावं, साधूच्या संगतीत राहावं. ईश्वर निष्ठांची मांदी आली. ईश्वरनिष्ठ साधूच्या संगतीत राहिलं पाहिजे, तरच यौवनाचा काळ व्यवस्थित जातो. म्हणून हे यौवन प्राप्त झालं ना, विषयाच्या संगतीत पांगिस्तपणा कामाचा नाही. काय केलं पाहिजे यौवन अवस्थेत? काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा करा. विकार क्षमता अविनय मपनय शमयो अविनय मपन शमयो. आचार्य मला वाटते सायं प्रार्थनेत आचार्याचं चिंतन आहे. अविनय मपनय विष्णू दमय मन शमय विषय मृगतृष्णाम भूत दयाम विस्तारय तारय तारय संसार सागरता दिव्य धुनी मकरंदे परिमल परिभोग सच्चितानंदे उद्धृत नग नग विधनुज धनुज कुला मित्र शशीदृष्टे. हे आचार्य विकार क्षमन व्हावे याच्यासाठी केलेली प्रार्थना आचार्यांची आहे. अविनय मपन मपनय क्षमय विषय मृगतृष्णा. माझ्या अंतःकरणातल्या विषय तृष्णा शांत होऊ देत. पण ह्या जर शांत करायच्या झाल्या तर त्याला एकच आहे, एक तर तप करा, साधूच्या संगतीत तप करा, साधूच्या सहवासात जा. आणि असं जर केलं तर यौवन दशा निश्चित चांगली जाते. तर विषयाचा पांगिस्तपणा होऊन शेवटी यमाचं गिराईक आपल्याला बनावं लागते. म्हणून संतांनी उपदेश केला, दशा यौवन बाणली अंगे पांगिला नवे विषय संगे काम क्रोध लोभ मोह त्यागे. आणि राहे संत संगती चुकू नको. महाराजांनी 4 वर्ष आळंदीत राहिले आणि त्याच्यानंतर सुद्धा ही तीर्थयात्रा या यौवनावस्थेत केली. हे तीर्थ असं साधना केली पाहिजे, यवनावस्था यात घालवली पाहिजे. आणि शेवटी सांगितलं, असं वरचे जर केलंच नाही, 4 चरणात सांगितलेला विषय आपल्या जीवनात केलाच नाही, तर शेवटी तुम्हाला सांगू का, मग तिथं काहीच उपयोग होत नाही, सगळंच हातातलं जाते. आणि मग आपल्याला त्या अंधारात आयुष्यात गमावलेला वेळ शोधावा लागतो. अभंगाचं शेवट मग ते नाच मग ते नाच संपदा
गुणवंत देताना नवचे त्याला चुकू नको नवचे नवचे चुकू नको मोठी अशा प्रकारची साधना करून आपल्या गावचे सुपुत्र आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय रोहित महाराज राक्षे यांनी ही परिक्रमा पूर्ण केली भगवती गोदावरीची. आता मग याच्यातून आपण काय शिकायचं? त्यांनी जर परिक्रमा केली तर आपल्या अंतःकरणात या कार्यक्रमापासून एकच निर्माण हो, आपण सुद्धा तीर्थयात्रा, आपण सुद्धा कधीतरी मैयाच्या परिक्रमेची नाही कमीत कमी दर्शनाची जे मुख्य स्थान आहे. असं सांगतात का उगमापासून नांदेडपर्यंत मैयाचा कट्टी प्रदेशापर्यंतच आहे. तिची परिक्रमेची 3-4 भाग आहे. तर सांगवी नावाचं गाव आहे नाशिक जवळ, माळसांगवी. त्या माळसांगवीला एक साधू होऊन गेले आणि त्या माळसांगवीचे साधू दरवर्षी परिक्रमा करायचे. त्यांनी आयुष्यभर भगवती गोदावरीच्या परिक्रमा केल्या आणि त्या गावात सुद्धा तसे संस्कार दरवर्षी त्या गावची काही मंडळी असं कधी 100 लोक परिक्रमेला निघतात. मला गोदावरी मैयाच्या परिक्रमेला त्यांनी 2 ग्रंथ काढले गोदावरी परिक्रमेचे. माहितीची पूर्ण माहिती त्याच्यात आहे. मला सांगायचं काय, पण आपल्याही चित्तात कधीतरी उपरती व्हावीन. आपण सुद्धा कधी नर्मदा मैया, कधी गोदावरी मैया, आणि मला वाटते गोदावरी नाही झाली तर आपल्याला इथं सगळ्यात सोपं आहे कोणते? ब्रह्मगिरी. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही. सोपं आहे, आपण सोप्याच शोधतो ना. आणि सगळ्यात सोपं आहे आपल्याला. अख्ख्या गौतमीची परिक्रमा करायची झाली तर म्हणतात त्याच्या मुखाची परिक्रमा झाली तरी तुम्हाला ते फल प्राप्त होते. आणि तिचं मुख जर काय असेल तर त्र्यंबकेश्वर हे मुख आहे, नाशिक नाक आहे, त्याच्यानंतर हृदय पुनतांबा आहे, तिचा जे उदर जे आहे ते पैठण आहे, तिचा कटी प्रदेश आहे, ते नांदेड ते मुखेड पर्यंतचा भाग आहे, आणि तिचं चरण आहे
ते राजमंडळी आहे, कोणती जरी आपल्याला शक्य होईल अशी भगवतीची आपण परिक्रमा करावी अशी सद्भावना करतो. महाराजाला कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराजांच्या परिक्रमेमुळं, या साधनेमुळं, त्या तपामुळं आपलं गावही धन्य झालं आणि आई वडिलाला कोटी कोटी धन्यवाद द्यावेत महाराज. कारण असा सुपुत्र जन्माला यायला त्यांचंही पुण्य लागते ना. कुठे नाही जन्माला येत. म्हणून कुलम पवित्रम जननी कृतार्थरा वसुंधरा पुण्यवतीचे तेनं. म्हणून मायबाप खरंच धन्य आहेत का ज्यांच्या उदरी असं आपत्य जन्माला आलं, ज्याला साधना करू वाटते. पण त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. गावकऱ्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि आमची सगळी गुरुबंधू मंडळी, माझ्या पुढं बसलेली मंडळी, ही सगळी आमची गुरुबंधू मंडळी. आता एक एक का ते काय गणू अपार हे सगळ्यांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रकट करतो. ही सगळी मंडळी महाराजावर प्रेम करणारी, माझ्यावरही प्रेम करणारी मंडळी आहेत. हे आमचे आहेत. पण सगळ्यांच्या विषयी भाव प्रगट करून झाली सेवा देवाच्या चरणी, खडकेश्वराच्या चरणी समर्पण करतो. आणलेलं हे गंगाजल खडकेश्वराच्या चरणावर समर्पण करू आणि देवाला हीच विनंती करू, त्यांनी केलेली साधना तशी आमच्याही जीवनात उपरत येऊन आम्हालाही ती साधना करू देत. कमीत कमी गौतमीच्या मुखाची तरी परिक्रमा आमच्याकडून होऊ देत अशी प्रार्थना करू. सेवा समर्पण, वाणीला विराम. मोठ्या प्रमाणात टाळी वाजू एकदा देवाचं भजन. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय विठ्ठल, जय बोलिले गुरी मिळी वाघोडी उतरी अपराध महाराज तुम्ही हरी नाही विचारिला अधिकार व्याकुला. अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया किंकरा. अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. कुंडली कवरधारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. महामुनी अगस्ती महाराज की, गोदावरी माता की, प्रवरा मैया की. त्यामुळे आम्हाला या आज संत मंडळीचे या ठिकाणी दर्शन होते. खऱ्या अर्थाने या अमृत वाहिनीच्या कडेला वसलेल्या आमच्या या गावामध्ये सांप्रदायिक वारसा हा मोठ्या प्रकारचा आहे. या ठिकाणी आज ज्यांनी या उत्सवाच्या निमित्ताने सुंदर असं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपल्याला दिली. तुकाराम महाराजांच्या अभंगातून, या ठिकाणी उपदेशपर अभंगातून त्यांनी तीर्थ कसं करावं आणि ते करत असताना आपण आपले हात असतील तर त्या हाताने दान केलं पाहिजे, तोंड असेल तर तोंडाने चांगलं बोललं पाहिजे, डोळे असतील तर डोळ्यांनी चांगलं पाहिलं पाहिजे. अशा प्रकारचं उपदेशपर आपल्या तरुण मुलांना आणि तरुणपणातच आपण या ठिकाणी तीर्थ केलं पाहिजे. हे एकदम सरळ आणि सोप्या भाषेतून या ठिकाणी त्यांनी आपल्याला या ठिकाणी उपदेश केला. सुंदर प्रकारचं विवेचन या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थाने ते नुसते महाराजच नाही तर महाराज घडवणाऱ्या संस्थेचे अध्यापक आहेत. म्हणजे जुन्या काळामध्ये आपण त्यांना गुरुजी म्हणतो आणि ते गुरुकुलातून गुरुजी आहेत. अशा प्रकारचे महाराज लोक घडवण्याचं या ठिकाणी भाग्य त्यांना परमेश्वराने दिलं आहे. मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज या कीर्तनरूपी सेवेसाठी सुंदर अशी या ठिकाणी भैरवी ज्यांनी सादर केली, तुकाराम बाबा मुठे आणि दीपक महाराज साबळे यांना देखील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो. आता सर्वच वारेकरी या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. कोणाचं नाव घेणं किंवा एवढ्यांची नाव घेतले तर वेळ खूप जाईल, म्हणून थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. आणि अकोले तालुक्यातील, संगमनेर तालुक्यातील आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने रोहितवर प्रेम करणारे, त्याचे जे त्याच्या वयाची जी वारकरी मंडळी आळंदीहून जोग महाराजांच्या संस्थेतून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या सर्व वारकरी मंडळीची, ज्येष्ठ असतील सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. आणि
सन्माननीय आपल्या तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय किरणजी लामटे साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे. सन्माननीय गायकर साहेब यांना देखील विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचे. आणि पुढील जो कार्यक्रम आहे थोडक्यात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी सुभाष महाराज यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आपल्या उंच खडक खुर्द गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण रोहित महाराज राक्षे गेल्या 4-5 महिन्यापासून त्यांची सुरू असलेली भगवती माता गंगा गोदावरी परिक्रमा अत्यंत खडतर असा प्रवास पूर्ण करून ते मागच्या महिन्यात हनुमान जयंतीच्या दिवशी त्र्यंबक नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं आणि तिथं कन्याभोजन करून ते आपल्या उंचखडक गावामध्ये त्यांचं आगमन झालं. यथामती त्यांचा या ठिकाणी सत्कार झाला. पण एक भव्यदिव्य असा कार्यक्रम आपल्या गावचे सुपुत्र आहेत आणि एक वारकरी संप्रदायाचा वसा वारसा या परवरा परिसराचा पुढं नेतील आणि न्यावा या भावनेतून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी ठरवून हा भव्यदिव्य कार्यक्रम केला. पण मधी मतदानाचा काळ असल्यामुळं आपण हा कार्यक्रम एक महिनाभर 15 दिवस पुढं घेतला महाराज आल्यानंतर. कारण तालुक्याच्या राजकारणातील पहिल्या फळीतील सर्व नेते मंडळी आमच्या अशोकरावांवर प्रेम करणारी आणि खऱ्या अर्थानं रोहितवर प्रेम करणारी परमार्थातल्या पहिल्या फळीतील सर्व नेते वारकरी संप्रदायातील सर्व महाराज मंडळी त्यांच्या एका फोनच्या निमंत्रणावर या ठिकाणी हजर झाले. महाराजांवर किती त्यांचं प्रेम आहे यावरून या ठिकाणी दिसलं. आणि आता यानंतर आज सकाळी हा कार्यक्रम सकाळी 7 ते 8 या ठिकाणी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज फरगडे यांनी गंगा गोदावरी जलपूजन अत्यंत मंत्रोच्चारात या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर हरिभक्तीपरायण रोहित महाराज आणि उल्हास महाराजांचं या ठिकाणी आपण भव्य अशी मिरवणूक काढली आणि त्यानंतर त्यांचं संकीर्तन या ठिकाणी पार पडलं आहे. यानंतर आपण एक 5-10 मिनटात रोहित महाराजांची इच्छा आहे की माझे ही एवढी खडतर यात्रा संपन्न झाल्यानंतर मला गुरुपूजन करायचं आहे आणि तो गुरुपूजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी 5 मिनटात उरकणार आहोत. आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रातून आलेल्या मान्यवरांपैकी सर्वांच्या वतीनं 1-2-3 मान्यवरांचं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. आणि त्यानंतर परमार्थिक क्षेत्रातील हरिभक्तपरायण महाराजाकडून शुभेच्छा दिल्या जातील. आणि यानंतर सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम होईन अशी रूपरेषा आहे. एक 5 मिनटात अशोकराव आणि लताताई यांनाही विनंती आपण या ठिकाणी गुरुपूजन करण्यासाठी यायचं आहे. महाराज आपण मंत्र उच्चार. रामकृष्ण रोहित महाराज करा. आपल्या रोहित महाराजांचे जोग महाराज संस्थेतील खऱ्या अर्थाने ज्यांना रोहित महाराजांनी घडवलं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गणसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गंध घ्या. ओम स्वस्ति बंधा मनोचरेम सूर्या चंद्रमसा विपुत्रता जानता संगमे महि. ओम शन्नो देवीर्विष्टयपो भौन्तपीतै संयोरवे स्रवन्तु नः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवान् सस्तनूभिर्वसेम देवहीतं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्य नो बृहस्पतिर्दधातु. महाराज या ठिकाणी गुरुवैर्य उल्हास महाराज सूर्यवंशी
यांचा रोहित महाराजांच्या हस्ते या ठिकाणी गुरुपूजन झालेलं आहे. श्रीखंडचंद्रम दिव्यम गंधर्वमनोहरम विलेपनम सूरश्रेष्ठचंद्रम तम गंधम समर्पयामि. अक्षतास्तंडुला शुभ्रास कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्ता गृहाण परमेश्वर अक्षतान समर्पयामि. ओम तच्चक्षुर्देवहीतं पुरस्ताच्च शुक्रम उच्चरत्. पश्येम शरदशतं जीवेव शरदशतं शृणुयाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं अतिनाशशाम शरदशतं भूयश्च शरदशतात्. ओम द्यौ शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिः रोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिः विश्वदेवा शान्तिः. हरि ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं सांप्रदायिक क्षेत्रातील आधारवड हबप मनोहर महाराज भोर यांचा देखील या ठिकाणी सन्मान रोहित महाराज करतायत. त्याचबरोबर जोग महाराज संस्थेतील रोहितचे खऱ्या अर्थाने सुरुवातीचे मित्र गुरुवैर्य त्यांचा देखील या ठिकाणी रोहितच्या हस्ते सन्मान होतोय. त्यांचं देखील पूजन या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार सन्मान्य किरणजी लामटे साहेब यांचा देखील रोहितच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आलेल्या मान्यवरांपैकी त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि अकोला तालुक्याचे अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन यांचा देखील या ठिकाणी रोहितच्या हस्ते सीताराम पाटील गायकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान झालेला आहे. हा जो कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने आम्हाला सूचना केली हबप विवेक महाराज केदार. गेली 4-5 महिन्यापूर्वी याच व्यासपीठावरती गायकर साहेबांना एक कल्पना त्यांनी मांडली आणि त्याचबरोबर गेली 8 दिवसापासून राजेंद्र महाराजांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घडवून आणण्यात आणि आमच्या गावकऱ्यांनी देखील राजेंद्र महाराजांना या ठिकाणी शब्द दिला की आम्ही आमच्याच गावामध्ये रोहित महाराजांचा या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने घडून आणू आणि खऱ्या अर्थाने या सर्व वारकरी मंडळी आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावचे सर्वसामान्य सर्वच लोक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी घडून येतोय. तर मी आलेल्या सर्व मान्यवरांपैकी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना विनंती करतो की आपण सर्वांच्या राजकीय व्यक्तींच्या वतीने सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी 2 शब्द रोहितवर बोलावे. गायकर साहेबांच्या परवानगीनेच या ठिकाणी लामटे साहेबांना विनंती केलेली आहे, त्यांनीच बोलावं एकट्यांनी. हॅलो. आज गंगा गोदावरी जलपूजन सोहळ्याच्या निमित्तानं रोहित महाराजांनी जी काही परिक्रमा केली आहे आणि म्हणून हा आजचा सुवर्णक्षण आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळतोय. त्यानिमित्तानं ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली ते आदरणीय हरिभक्तपरायण उल्हासजी महाराज, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचं भूषण, आपल्या ह्या आध्यात्मिक क्षेत्रातील आपल्या तालुक्याचे भीष्माचार्य मनोहर महाराज भोर, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय उपस्थिती आणि खरं तर रोहितचं कौतुक करण्यासाठी हा क्षण अनुभवण्यासाठी आलेली सर्व मायबाप जनता. खरं तर परिक्रमा ज्यांनी केली आम्ही त्यांचा अनुभव ऐकत असतो की अंगावरच्या कपड्यानिशी जायचं, माधुकरी मागायची, मिळेल तिथे झोपायचं, ही अशी परिक्रमा करायची. आणि ही परिक्रमा करत असताना तुमचं सगळं देहभान विसरून घरातून पैसे घेऊन जायचे नाही. मग असं सगळं आपण जातो आध्यात्मिक क्षेत्रात पण पैसे बिशे घेऊन जातो,
ATMला पण असते, त्यामुळं तिथं आनंद घेतो. पण हा खरं ईश्वराला प्रत्येक क्षणाला अनुभवायचं आहे, चालायचं आहे, नामस्मरण करायचं आहे आणि ही परिक्रमा पूर्ण करून सुखदुःख त्या ईश्वराच्या ठाई समर्पित करून यायचं आणि मग हा सोहळा, आणि तो सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय. गायकर साहेब, खरं तर आपण आपल्या सगळ्यांना इथं अनुभव घ्यायला भेटला ही आपल्यासाठी खूप मोलाची महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रोहित, तुझे आई वडील धन्य झाला, आमचा अशोक धन्य झाला. सगळ्यात महत्त्वाचं मला हे माहीत नव्हतं तू अशोकचा मुलगा. म्हणजे तुमच्या गावात अजून या खडकेश्वराच्या कृपेनं, अगस्ती महाराजांच्या कृपेनं की तुम्ही नररत्न तयार होत आहेत. खरं तर ज्या माऊल्या त्यांची कुस धन्य होती आहे. गाव निर्व्यसनी करा ह्या निमित्तानं विनंती. असनच कदाचित बरोबर ना, निर्व्यसनी गाव आहे. दारूची दुकानं तुमची नाही, सगळ्यांमुळे ज्यांच्यामुळे ती ओस पडली पाहिजे, बंद झाली पाहिजे, त्याचे टॅक्स भरू नाही शकले पाहिजे, तर हे सोहळे कृतार्थ होतील. खरं तर तुमचं गुरु शिष्याचं प्रेम पाहून आमचे मन भारावून आलं. आमच्या दृष्टीनं जशी काही गुरुपौर्णिमा साजरी होती असं वाटतं. त्यामुळं हा सोहळा कृतार्थ झाला. परत एकदा सर्व उपस्थितांच्या वतीनं, संपूर्ण तालुक्याच्या वतीनं, माझ्या लांबटी परिवाराकडनं ह्या सोहळ्याला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं, ईश्वराचं मनापासून ह्या संत महाराजांचं दर्शन घडलं, त्याबद्दल ईश्वराला धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य कैलासराव वागचौरे, प्रदीपजी हासे, महेशराव नवले, अशोकराव आरोटे, मच्छिंद्र शेठ धुमाळ, कचरू पाटील शेटे, पर्वतांना नाईकवाडी, विनोदजी हांडे, भाऊसाहेब पाटील कासार, आमचे मारुती मामा काळे, डॉक्टर मनोज मोरे, सर्वच मंडळी या ठिकाणी, सुरेशराव नवले, सर्वच उपस्थित राहिलेत. सर्वांना आपल्याला बोलण्याची संधी देता आली नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि यानंतर आपण वारकरी संप्रदायातील साहेबांना ना हां बोला ना. यानंतर हरिभक्तीपरायण दीपक महाराज देशमुख, मी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी रोहित महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी यावं. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्ये नमो नमः. अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर खडकेश्वराच्या प्रांगणात महर्षी अगस्ती महाराजांच्या आशीर्वादानं आपल्या गावचे भूमिपुत्र, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा येणारा उज्ज्वल असा भविष्यकाळ हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज राक्षे यांनी गंगा गोदावरी मातेची परिक्रमा पूर्ण केल्याच्या निमित्तानं त्यांचे गुरुवर्य, आमच्यासारख्या तरुण पिढीच्या कीर्तनकार, प्रवचनकारांचे मार्गदर्शक, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय उल्हासजी महाराज सूर्यवंशी, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण आदरणीय मनोहरजी महाराज बोर, तालुक्याचे लाडके युवा आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, व्यासपीठावर आणि समोर उपस्थित असलेली सगळीच राक्ष परिवाराचे स्नेही वारकरी संप्रदायाचे सर्व मान्यवर, दिग्गज कीर्तन प्रवचन प्रवक्ते, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्वांच्या प्रति कृतज्ञता सद्भाव व्यक्त करतो. खरं म्हणजे परमश्रद्धेय उल्हासजी महाराजांनी गंगा गोदावरी मातेच्या परिक्रमेच्या निमित्तानं संकीर्तन सेवेतून आपल्याला जे बहुमूल मार्गदर्शन केलं आहे, त्यानंतर मी काही सांगावं, काही बोलावं अशा प्रकारचं काही शिल्लक नाही आहे. आणि त्यांच्यानंतर आमदारांनी ज्या प्रकाराने या ठिकाणी भाषण केलं आहे आणि 2 मिनिटाच्या भाषणामध्ये 4-5 वेळेला टाळ्या घेतल्यात, त्यामुळे त्यांच्याही नंतर काहीतरी बोलावं असं नाही आहे. परंतु खरोखर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, आदरणीय महाराजांनी कीर्तनामध्ये व्यक्त केल्याप्रमाणे, या आमचे मित्र अशोकराव आणि त्यांच्या सगळ्या परिवाराला मनापासून कृतज्ञता वाटावी की खरोखर आपण एका चांगल्या मुलाला त्या ठिकाणी जन्म दिला आहे. उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये अनेक वेळेला मुलं जन्माला घातल्यानंतर संपत्ती, श्रीमंती सगळं जमवलेलं असतं, परंतु असं असूनही मात्र आईवडिलांच्या मनामध्ये सारखी काही चिंता लागून राहत असते. पोरं बाहेर गेली तर संध्याकाळी पुन्हा घरी येतील का नाही, तोपर्यंत त्या आईवडिलाला शिजलेला स्वयंपाक खाता येत नाही. अगोदर गरिबीच्यामुळे खाता येत नाही आणि नंतर पुन्हा योग्य प्रकारचे संस्कार झाले नाही तर त्या मुलांची वाट पाहता पाहता त्या ठिकाणी पुन्हा शिजलेला असतो, परंतु खाता येत नाही.
रोहितजी महाराजांनी मात्र आपल्या आईवडिलांना त्या प्रकारची चिंता ठेवलेली नाही. अशा प्रकारचा एक आदर्शवत तरुण या यंत्रच्या पिढीमध्ये कोणत्याही क्षेत्र असू द्या, शेती, व्यापार, व्यवसाय, नोकरी, परंतु मात्र संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात आणि म्हणून या प्रकारचा संस्कारक्षम असं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या उज्ज्वल अशा वाटचालीच्या करता महर्षी अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्वच गुरुवर्यांचे परमश्रद्धेय मारुती महाराज कुरेकर बाबांपासून तर गुरुवर्य आदरणीय उल्हासजी महाराजांच्यापर्यंत सगळ्या महाराष्ट्राचे शुभेच्छा, सदिच्छा आणि मार्गदर्शन रोहितजी महाराजांच्या समवेत आहे. निश्चितपणानं अकोले तालुक्याच्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा हा भविष्यकाळ तालुक्याला त्या ठिकाणी स्वाभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांचं संप्रदायाकडून महेशराव घडेल अशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी आहे. मी त्यांच्या त्या उज्ज्वल वाटचालीला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. यानंतर मी हबप राजेंद्र महाराज नवले यांना विनंती करतोय की शुभेच्छा पुढील त्याच्या भविष्य आयुष्यासाठी थोडक्यात शुभेच्छा द्यायच्या आहेत. पुण्यसलीला माता अमृतवाहिनीच्या तीरावरती प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पुण्यभूमीमध्ये, महामुनी भगवान महर्षींच्या तपानं तपस्वी झालेल्या पुण्यभूमीमध्ये, भगवान खडकेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये आज वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातनं अकोले तालुक्यातील उमलतं असणारं फूल आमचे हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला नेऊन पुण्यसलीला असलेली पतित पावन गंगा गोदावरी माता, या गोदावरी मातेची पायी परिक्रमा पूर्ण करून या गंगेचं पूजन, गुरूंचं पूजन या निमित्तानं होतं आहे. या निमित्तानं आमच्या सर्वांच्या गुरुस्थानी असणारे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण उल्हासजी महाराज सूर्यवंशी, परमश्रद्धेय गुरुवर्य मनोहर महाराज भोर, त्याचप्रमाणे तालुक्याचे कर्तृत्ववान युवा आमदार आमचे डॉक्टर किरणजी लामटे साहेब, परमश्रद्धेय सीतारामजी गायकर साहेब आणि आरंभाला ज्यांनी परमार्थाचं बाळकडू दिलं असे आमचे सन्मित्र हरिभक्तीपरायण जालिंदरजी महाराज गवांदे, ही सर्व मान्यवर मंडळी, तालुक्यातील सर्व परमार्थिक मंडळी, तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित आहे. आज या ठिकाणी ज्यावेळी आमचे रोहित महाराज परिक्रमा पूर्ण करून आले, खरं तर परिक्रमेला जाण्याच्यापासून तर पूर्णत्वाला जाईपर्यंत 4 दिवसाच्या आत आमच्या दोघांचा संपर्क झाला नाही, असं घडलंच नाही. आरंभ केल्यापासून तर इथपर्यंत येईपर्यंतचा 4 दिवसानंतर त्यांनी तरी मला फोन करायचा, नाही तर मी तरी त्यांना फोन करायचा, असा आमचा हा त्यांच्या परिक्रमेमधलाचा प्रवास अखंड सुरू होता. आल्यानंतर प्रथमतः अगस्ती महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि तदनंतर गावकऱ्यांच्या स्वागतासमेत आम्ही सहभागी झाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर एक चांगला कार्यक्रम व्हावा, चांगलं गंगापूजन व्हावं असं गावकऱ्यांसमोर ठेवलं आणि त्याला चटकन प्रतिसाद या गावातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील तालुक्यातील एक युवा नेतृत्व आमचे डॉक्टर किरणजी मोरे साहेब यांनी चटकन सांगितलं, महाराज तुम्ही फक्त मार्गदर्शन करा, तुम्ही आम्हाला दिशा द्या, एक चांगला नेत्रदीपक देखणा सोहळा आम्ही गावच्या वतीनं करतो. त्यापूर्वी मी म्हटलं होतं की आम्ही परमार्थिक मंडळी देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी करूयात, पण ते म्हटले नाही, आमच्या गावचा स्वाभिमान आहे आणि आम्हाला तो जतन करायचा आहे. मग मला वाटतं पहिले धन्यवाद हे गावकऱ्यांकरता दिले पाहिजे, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं आणि रोहित महाराजांना शुभेच्छा द्याव्यात. त्यांच्या भविष्यकाळाबद्दल फार सदिच्छा व्यक्त कराव्या असं काही नाही आहे, कारण त्यांना परिसाचा स्पर्श झालेला आहे. परमश्रद्धेय उल्हासबाबा असतील, परमश्रद्धेय आमचे ज्ञानेश्वर माऊली असतील, गुरुवर्य माऊली असतील, त्याचबरोबर आमचे परमश्रद्धेय पूजनीय मारुतीबाबा कुरेकर असतील. या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर काय पुढं त्या असणारं जे सोनं झालं आहे आयुष्याचं, आणि ते सोनं आता त्यांना फक्त आपल्या कार्यातनं कर्तृत्वातनं पुढं न्यायचं आहे आणि ते कार्य कर्तृत्व आणि अशीच आंतरिक जी आरंभाची जी अवस्था आहे ती शेवटपर्यंत टिकून राहो अशी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, अगस्ती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांच्या वतीनं भरभरून अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यानंतर केदार महाराजांना मी विनंती करतो, 2च शब्दामध्ये महाराज.
तुम्ही शिकवलंय आम्हाला असं बोल. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानार्थी जैसे. आशुतोष महामृत्युंजय भगवान श्री खडकेश्वराच्या चरण सानिध्यात गंगा गोदावरी मैया गौतमी मैयाच्या परिक्रमेचा आरंभ श्री क्षेत्र आशुतोष भगवान त्र्यंबकेश्वर ते राजमहेंद्री पश्चिम बंगाल दक्षिण तट आणि पुन्हा दक्षिण तटाहून उत्तर तटाने येऊन त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येऊन जलाचा अभिषेक करून जी 3,500 किलोमीटरची पायी तीर्थयात्रा खडतर आहे, अशी 3,500 किलोमीटरची पायी तीर्थयात्रा वयाच्या 20व्या-22व्या वर्षी ज्यांनी 4 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्णत्वाला नेली, हे गाव आणि अशोक भाऊ आणि आमच्या ताई साहेबांची कूस धन्य झाली असा त्याचा अर्थ आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि खरं तर जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर कीर्तनकार प्रवचनकार म्हणून प्रसिद्धी मिळते. प्रसिद्ध होणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण प्रसिद्धीपेक्षा सिद्धी आणि शुद्धी करता जे करायचे ते आमच्या उल्हास बाबांनी आमच्या रोहित महाराजांना शिकवलं, पुरेकर बाबांनी आमच्या रोहित महाराजांना शिकवलं. परमार्थामध्ये आज जो काळ आहे तो आम्ही प्रसिद्धीचा पाहतो. मला वाटतं सामी सांप्रदायिकांनी स्वतःला अंतर्मुख केलं पाहिजे आणि प्रसिद्धीच्या प्रवाहापेक्षा सिद्धी आणि शुद्धीचा प्रवाह शोधण्याकरता या सगळ्या साधनांची आम्ही वाट शोधली पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणताय, ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. किंवा गोदातटी निर्मळे देवदेवीची राऊळे, संत महंत भेटी मिळे दिवस जाय सुखाचा. रामकृष्ण हरी. यानंतर रोहितचे गुरुबंधू जोग संस्थेतील त्याचे सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने त्यांच्या गुरुच्या साक्षीने एक रोहितचा सत्कार ते करू इच्छितात. मी त्यांना विनंती करतो की आपण रोहित महाराजांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर जो कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थाने उंचखडक ग्रामस्थांनी घडवून आणला, म्हणून या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने देखील रोहितचा एक सन्मान या ठिकाणी होतोय. नुकतंच या कार्यक्रमासाठी अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक विक्रमजी नवले साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. गावकऱ्यांच्या वतीने मी भाऊसाहेबजी मेदगे, डॉक्टर मनोजजी मोरे, बाळासाहेबजी घोडके, धोंडीभाऊजी राक्षे यांना मी विनंती करतो की आपल्या ग्रामस्थांच्या वतीने दामोदर चासकर आपण पुढे यायचे. नानासाहेब मेदगे ग्रामस्थांच्या वतीनं रोहित भाऊंचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. करायचं आहे. अगस्ती देवस्थानच्या वतीने या ठिकाणी
हबप रोहित महाराज द्राक्षे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर 2च मिनिटामध्ये मनोहर महाराज भोर आपल्या संप्रदायाच्या आधारावर या ठिकाणी थोडंसं त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतरच कार्यक्रमाची सांगता होईल. कृपा करून कोणीही थोडा वेळ उठायचं नाही आहे. सकाराम दादा 5 मिनिटांनी आपण सर्वांनी करायचं आहे. प्लीज कार्यक्रमाला उशीर होते. यानंतर मी मनोहर बाबांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. पाहुणे मंडळीला विनंती आहे की 5 मिनिटांनी आपण सर्वच जण रोहित महाराजांचा सन्मान करणार आहे. स्टेजवरील कार्यक्रमात व्यत्यय नको ही एक नम्रतेची विनंती गावकऱ्यांच्या वतीने करतो. आज आपल्या सर्वांना यालावून टाकलेलं असा हा आनंदाचा क्षण आपणा सर्वांना पाहायला मिळतो. उल्हास महाराजांनी गोदावरीच्या बद्दल आपल्याला भरपूर माहिती सांगितली आणि गोदावरी परिक्रमा म्हणजे साधीसुधी परिक्रमा नाही. आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आपल्याला आतापर्यंत सांगितलेली आहे. गोदावरीचा अधिकार किती मोठा आहे आपल्याला सर्वांना कल्पना असेल नसेल. गोदावरीच्या आणि स्नानाने गोहत्या जाते. गोदावरीच्या स्नानाने ब्रह्महत्या ही जाते. गोदावरीचं अधिकार गोदावरीचं माहिती ती मूर्तिमंत गोदावरी माता वारकरी संप्रदायाचं उत्तुंग असं आणि महत्त्व ज्यांच्याकडे होतं त्या श्री एकनाथ महाराजांच्याकडे भागवत ऐकण्याकरता स्वतः गोदावरी माता पांढरं शुभ्र पातळ नेसून भागवत श्रवण करायला येत असेल. ही गोदावरीची माहिती मी चांगल्या मोठ्या माणसांच्याकडनं ऐकलेली आहे. आणि त्या एकनाथ महाराजांनी त्या गोदावरी मातेला आपलं जीवन समर्पण केलं. तुकाराम महाराज विमानातनं बसून वैकुंठाला गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. पण ज्या गोदावरीच्या आणि कृपेनं आपण भागवत लिहिलं आणि भागवताला साक्षी गोदावरी माता ठेवून आपल्या जीवनाची जीवनयात्रा संपवित असताना भरभरून ज्यांनी वारकरी संप्रदायाला मोठं केलं असे एकनाथ महाराज शेवटच्या क्षणामध्ये ते विमानातनंही गेले नाही. त्यांनी समाधी घेतली नाही. चालत गेलं गोदावरी मातेचं दर्शन केलं आणि गोदावरी मातेचा विनंती केली, मातोश्री तुम्ही जन्मभर सांभाळलं, आता हे शरीर तुम्हाला समर्पण म्हणून गळ्याच्या पाण्यामध्ये गेले, बुडी मारली, ते आपलं शरीर गोदावरी मातेला समर्पण केलं. ही कीर्ती गोदावरी मातेची आहे. ही मूर्तिमंत देवता आहे आणि या देवतेची परिक्रमा करणं ज्या आणि प्रांतामध्ये हिंदीसुद्धा त्यांना येत नाही, त्यांना आपली भाषा तर येतच नाही, ज्यांना हिंदीसुद्धा आणि परिचयाची नाही किंवा त्या हिंदीच्या विरोधामध्ये जे प्रांत आहेत त्या प्रांतामध्ये आपलं खडतर जेवण ज्यांनी 4-5 महिन्यापर्यंत ज्या गोदावरी मातेला परिक्रमाच्या निमित्तानं झोकून दिलेलं होतं, काय होईल सांगता यायचं नाही. आपल्याला एक दिवस दुसऱ्या गावात जायचं असलं तर आपल्या जेवणाची काय व्यवस्था होती का नाही आपल्याला काळजी पडते. आणि ज्यांनी अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते या श्लोकाच्या प्रमाणे आपण अन्य भावाने ज्या गोदावरी मातेला शरण जाऊन गोदावरी मातेकरताच हे जीवन वाहून घेतलं अशा ह्या आणि साधकाचं ह्या आणि रोहितचं कितीही जरी वर्णन केलं तरी माझी वाचा कमी पडेल. आपण सर्वजण त्याला आशीर्वाद देण्याकरता त्याचं कौतुक करण्याकरता
राजकीय क्षेत्रातील, शिक्षण क्षेत्रातील आणि पारमार्थिक संपूर्णच आमची मंडळी, ग्रामस्थ, परिसर आपण आलो. आपल्या सर्वांच्या तर्फे अगस्ती महाराजांच्या आशीर्वादाने या रोहीचं जीवन वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेलं असंच त्याचं आयुष्य जावो, त्याच्याकडनं असाच परमार्थ घडो, हीच मी अगस्ती महाराजांच्या चरणी विनंती करून, प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करून आणि या दोन्ही तालुक्यातील परिसरातील सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं भरभरून आणि आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द संबोधतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद बाबा. आज या ठिकाणी पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही जगी झेंडा, असा हा आमचा सर्व गावचा पुत्र रोहित महाराज या ठिकाणी, ज्याच्यामुळं आम्हाला आज या सर्व संत मंडळीचं या ठिकाणी दर्शन झालं. आणि आपल्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी खऱ्या अर्थाने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. आमदार साहेबांनी एक अशोकरावांची ओळख सांगितली की अशोकराव तुमचा का मुलगा म्हणे हा रोहित महाराज, परंतु आमदार साहेब आता ओळख बदलली. आता रोहित महाराज महाराजांच्या ओळखीनं अशोकरावांची ओळख होईल. हबप महाराज रोहित महाराजांचे वडील अशोकराव राक्षे, अशा पद्धतीच्या आमच्या मुलाने त्यांच्या वडिलांची ओळख त्यांच्या नावाने करून दिली. आणि आपण सर्वच जण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक, कृषी सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि शेवटचा गोड असा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा रमेश भाऊ राक्षे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं आभार या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर केदार महाराज आणि हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज नवले यांनी आम्हाला जी विनंती केली होती की रोहित कीर्तनाची पदवी घेऊन आल्याच्या नंतर ग्रामस्थांनी ह्या ठिकाणी त्याचा एक नामफलक लावला, परंतु त्याचा एखादा चांगला कार्यक्रम गावामध्ये व्हावा अशी ह्या 2 मान्यवरांची इच्छा होती. त्या इच्छेला गावातील सर्वच लोकांनी त्यावेळी संमती दाखवली होती. परंतु रोहित तिकडून आल्याच्या नंतर लगेच तीर्थयात्रेला गेला, आपल्या गोदा परिक्रमेला गेला आणि त्यामुळं तो जो क्षण आहे तो आज या ठिकाणी घडून आला. आणि मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता आमच्या सरांनी जे म्हटलं त्याप्रमाणे आमच्या गावचं भूषण, आमच्या गावामध्ये एक याचा तुरा म्हणतो आपण संप्रदायाचा, तो रोहितनं या ठिकाणी लावला. आणि रोहितनं या ठिकाणी त्याच्या ह्या कर्मामुळं, या पुण्यामुळं, या परिक्रमेमुळं या ठिकाणी आळंदीतून त्याचे गुरुवर्य, त्याचे सगळे मित्र, सगळं संतवर्ग या ठिकाणी आला. त्या सर्व संतांचं, मान्यवरांचं या ठिकाणी मी गावाच्या वतीनं आभार मानतो. तसेच आमच्या गावावर प्रेम असणारे आमचे आदरवड आदरणीय गायकर साहेबांचाही सुद्धा या कार्यक्रमात सिंहाचा वाटा आहे. ते या ठिकाणी आले, त्यांनीसुद्धा आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात. आमचे तालुक्याचे आमचे मित्र, माझे जावई आमदार किरण लामटे साहेब या ठिकाणी आलेत, जावई माझे, ते या ठिकाणी आले, त्यांनी आपला वेळ या ठिकाणी दिला, त्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो. सर्व सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा आभार मानतो. आणि सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी महाप्रसाद घेऊन या ठिकाणून जायचं आहे. 2च मिनटं. मी सन्माननीय कैलासराव वागचौरे, अशोकजी आरोटे, कचरू पाटील शेटे, पर्वत